ओके. गुड मॉर्निंग. आवाज येतोय सर्वांना? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आवाज येतोय सर्वांना? मला एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवाज व्यवस्थित येत असेल तर, म्हणजे आपण सुरुवात करूयात. ठीक आहे? आय होप येतोय सर्वांना आवाज. सो कोण-कोण लोकं जॉइन झालेत त्यांनी मला एकदा कमेंटमध्ये सांगा. सो वी कॅन स्टार्ट अवर डिस्कशन. 1-2 मिनिटं थांबूयात आपण, बाकी लोकं जॉइन होईपर्यंत आणि आपण सुरू करूयात आपल्या डिस्कशनला. ठीक आहे? काय डिस्कशन करायचं आज आपल्याला? सोशिओलॉजी इंटेन्सिव्ह बॅच आहे आपली आणि त्याचं आज आपलं ह्या सोशिओलॉजी इंटेन्सिव्ह बॅचचं स्ट्रॅटर्जी सेशन आहे. ठीक आहे? स्ट्रॅटर्जी सेशन बेसिकली मी तुम्हाला सांगेन पहिल्यांदा, की हे सेशन म्हणजे नक्की काय आहे? त्याच्याबद्दल सांगतो आणि मग त्या सेशन म्हणजे थोडक्यात आपल्याला काय-काय कव्हर करायचंय आणि मग आजच्या सेशनला आपण काय-काय कव्हर करू ते सांगू. आजच्या सेशनचं नाव ॲक्चुअली स्ट्रॅटर्जी सेशन फॉर टेस्ट नंबर 1 हे असणार आहे. ठीक आहे? तर याच्यात काय-काय आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, की स्ट्रॅटर्जी सेशन 1 मध्ये काय-काय असणार आहे. बेसिकली जे काही तुमची टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टसाठी जे काही मी शेड्यूल दिलंय, म्हणजे जर तुम्हाला इथे मी दाखवलं शेड्यूल टेस्टचं, तर तुम्हाला दिसेल हे टेस्टचं जे शेड्यूल आहे तुमचं, ह्या टेस्टच्या शेड्यूलमध्ये 18 तारखेला आता तुमची पहिली टेस्ट होणार आहे, बरोबर? राइट? आणि ह्या टेस्टमध्ये 18 तारखेच्या टेस्टमध्ये युनिट 1, 2, 3 वर ही पहिली टेस्ट असणार आहे आणि ही 250 मार्कांचीच असणार आहे. पहिली गोष्ट तर 250 मार्कांचीच टेस्ट ठेवण्याचं माझं कारण काय आहे बेसिकली जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर त्याचं असं पर्पज हा होता 250 मार्काची टेस्ट ठेवण्याचा. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट म्हणजे मला तुमचे कमेंट वगैरे बघता येतील, की कोण-कोण आहेत विद्यार्थी. ओके. हां. चलो. आलेत का विद्यार्थी? येस. ओके. हां. तर मी सांगत होतो, की ही जी टेस्ट आहे आपली, ही 250-250 मार्कांची मी ठेवली आहे. मुद्दाम मी ही टेस्ट फुल लेंथच ठेवली आहे. म्हणजे जे ॲक्चुअली आपला पेपर असतो सेक्शन ए आणि सेक्शन बी. ओके. आय होप पेपरचा फॉर्मॅट काय आहे तो सांगणं अपेक्षित नाहीये. असेल चला मी 2 मिनिटात सांगून देतो पेपरचा फॉर्मॅट पण काय असतो आपल्याला. जो ऑप्शनलचा पेपर आहे, तर ऑप्शनलच्या पेपरला आपल्याला एक पेपर 1 250 मार्काचा आणि पेपर 2 250 मार्काचा आहे. ठीक आहे. आणि याच्यापैकी म्हणजे एकूण 500 मार्काचं आहे. याच्यापैकी पेपर 1 मध्ये तुमचं सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन असतात. ठीक आहे. आणि इथे पण सेक्शन ए, सेक्शन बी पेपर 2 ला पण. ओके. सेक्शन ए मध्ये तुमचे 4 प्रश्न असणार आणि सेक्शन बी मध्ये पण तुमचे 4 प्रश्न असणार. त्याच्यात प्रश्न क्रमांक 1 जो आहे, ठीक आहे. त्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये 5 उपप्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 3 उपप्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 उपप्रश्न असतील आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 उपप्रश्न असतील. ठीक आहे. हे झालं सेक्शन ए आणि सेक्शन बी पण असंच असणार, की प्रश्न क्रमांक 1 मध्ये 5 उपप्रश्न, 2 मध्ये 3 उपप्रश्न, 3 मध्ये 3 उपप्रश्न आणि 4 मध्ये 3 उपप्रश्न. ठीक आहे. याच्यात जर वेटेज घेतलं, तर जे 5 प्रश्न आहेत त्यांचं 10 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे 10-10 मार्काला 1 असे 5 प्रश्न होतील. हे जे 3 आहेत त्याच्यात तुम्हाला 20-20 मार्काला 2 आणि त्याच्यानंतर 10 मार्काला 1 असे म्हणजे याचं वेटेज आहे 50 मार्काचं, याचं वेटेज आहे 50 मार्काचं, याचं पण 50 म्हणजे फक्त प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक सेक्शन बीचा 1. ओके. ह्या दोघांचं वेटेज 5-5 प्रश्नांचं आहे. बरोबर? आणि त्या प्रत्येकी 10-10 मार्काला, ठीक आहे, की ज्याच्यात आपण 150 शब्द अंदाजे लिहत असतो आणि उरलेल्या प्रश्नांना तुमचं वेटेज किती जातंय तर 50-50 मार्क्स पण प्रश्न त्याच्यात 3 असतात. 20-20 मार्कांचा 2 प्रश्न असतात आणि 10 मार्काचा 1 प्रश्न असतो. ठीक आहे. तो असं याच्यात व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतंय. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं अटेम्प्ट बद्दल. तर अटेम्प्ट जो आहे तुमचा, हा अटेम्प्ट सगळा पेपर करायचा नाहीये तुम्हाला. म्हणजे टोटल जर बघितले तर 3, 3, 3
हे झाले 9 आणि 5 इथे झाले 14 आणि इथे 14. तर असे 28 प्रश्न असतात. पण 28 प्रश्नांपैकी अटेम्प्ट आपल्याला कुठला करायचा आहे, तर सेक्शन एचा पहिला प्रश्न आणि सेक्शन बीचा पहिला प्रश्न कंपल्सरी अटेम्प्ट करावा लागतो तुम्हाला. स्किप करून चालत नाही. आणि मग 2, 3, 4 आणि इथल्या 2, 3, 4 मधले कुठलेही 2 करावे लागतात तुम्हाला. येतंय लक्षात? ओके. म्हणजे एकूण 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे हे 5 आणि हे 5 10 तर झालेत, उपप्रश्न जर बघायचं म्हटलं तर. आणि ह्या 10 नंतर मग उरलेले इथे तुम्हाला काय 3 आणि 3 बरोबर? म्हणजे असे 16 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. राइट? ओके. सो आय होप हे फॉर्मॅट तुम्हाला माहिती असेल. एकदा क्विकली मी सांगितला. मुद्द्याकडे येऊ इकडे, की 250 मार्काचं ठेवण्याचं कारण असं आहे, कारण माझा बिलीफ असा आहे, की जो तुमच्यापैकी काही लोकांचा प्रश्न पण होता. काल मी सांगितलं होतं तुम्हाला, की मला प्रश्न शेअर करा. ठीक आहे? आणि तुम्ही प्रश्न शेअर केलेत, तर त्याच्यामध्ये काही लोकांचा हा प्रश्न होता, की "सर मी डेली आन्सर रायटिंग कसं करू?" तर माझं सजेशन असेल तुम्हाला, की डेली एक आन्सर लिहिण्याला ऑप्शनलला तसा काहीही अर्थ उरणार नाही आणि जेवढे दिवस उरलेत तुमच्याकडे, त्याच्यात तर म्हणजे ही टास्क जी आहे ती जवळपास युजलेस टास्क आहे, असं माझं सजेशन असेल, की डेली एक उत्तर लिहिणं. कारण तो फक्त वेळ जाणार आहे. 20 मिनिटं तुम्ही ऑलमोस्ट घालवून टाकणार डेली एक आन्सर लिहिण्यासाठी. तर ते अजिबात गरजेचं नाहीये. ठीक आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, बंचमध्ये आन्सर्स लिहिले पाहिजे. आता बंचचा अर्थ काय होतो रे? फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं, की प्रश्न क्रमांक 1 मध्ये 5 प्रश्न आहेत आणि 2, 3, 4 मध्ये 3 प्रश्न आहेत. तो मिनिमम तुम्ही 5 प्रश्नांचं सबसेट एकत्र लिहायला घेतला पाहिजे प्रश्नांचा मिनिमम. असं माझं सजेशन आहे. ठीक आहे. जर तुम्हाला लिहायचं असेल तर मग डेली नाही लिहिलं तरी चालेल. 2 दिवसातून, 3 दिवसातून एकदा लिहा. तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे द्यायचं इव्हॅल्युएशनला, देऊन द्या. मी इव्हॅल्युएट करून देईन तुम्हाला. त्याची काही म्हणजे तसं काही अडचण नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की डेली हे लिहत बसू नका. त्याच्याने हातात काही लागणार नाही आपल्याला. ओके. फक्त आणि फक्त वेळ जाणार आहे. कारण सब्जेक्ट जो आहे ना, ऑप्शनलमध्ये मी जसं नेहमी म्हणतो, इंटरलिंकेजेस महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला कळेल इंटरलिंकेजेस काय आहे. जेव्हा मी टॉप युनिट 1, 2, 3 बद्दल डिटेल डिस्कशन करेल, तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे. तो थोडक्यात मग डेली 1 क्वेशन इज नॉट रिकमेंडेड, अलाउड म्हणणार नाही मी, बट इट इज नॉट ॲट ऑल रिकमेंडेड. पण 5 प्रश्न तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. आणि म्हणून मी ही जी टेस्ट आहे ही फुल लेंथच ठेवली आहे. म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं सेक्शन ए, सेक्शन बी प्रत्येक टेस्टला तुम्हाला हे सेक्शन ए, सेक्शन बीच असणार आहे. म्हणजे सगळ्या टेस्ट ह्या 250 मार्कांच्याच आहेत. तो त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात सेक्शन ए, सेक्शन बी असंच असणार आहे. ओके. सो आणि ही फुल लेंथ पण आपली असेलच टेस्ट. ठीक आहे. राइट. दुसरी गोष्ट मला इथे ही सांगायची आहे, की प्रत्येक वीकला आता त्याच्यावर येऊ, जे मी म्हणत होतो, की स्ट्रॅटेजी सेशन म्हणजे नक्की काय? मग आता प्रत्येक वीकला मी काय करणार आहे, की हे जे आपलं स्ट्रॅटेजी सेशन हे स्ट्रॅटेजी सेशन आज आपण समजा फ्रायडेला घेतोय, कारण आपलं हे पहिलं स्ट्रॅटेजी सेशन आहे. ठीक आहे. प्रत्येक गुरुवारी टेस्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्रायडेला ठीक आहे, आपलं स्ट्रॅटेजी सेशन असेल. या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये मी काय-काय सांगेन तुम्हाला ते मी इथे सांगत होतो. पहिल्यांदा तर ही जी टेस्ट आहे, आता जसं की आपली 18 तारखेला टेस्ट आहे युनिट 1, 2, 3 ची. ठीक आहे. मग ह्या युनिट 1, 2, 3 मध्ये तुम्ही काय-काय अभ्यासलं पाहिजे. ओके. दुसरा तुमच्यापैकी काही लोकांचा प्रश्न होता, की सर तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या कशा रेफर करायच्या? ते पण मी तुम्हाला सांगेन. ओके. की ते नोट्समधून मी जे तुम्हाला रेफरन्सेस देईल ते नोट्समधूनच देईल, माझ्या नोट्समधून. ओके. पण तरी सुद्धा माझं सजेशन असेल, की जर तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील, तर अजिबात माझ्या नोट्स वापरू नका. येस, मी स्ट्रिक्टली सांगतोय. तुम्ही ऑलरेडी 1 वर्ष, 2 वर्ष सोशिओलॉजी ऑप्शनल प्रिपेअर केलाय आणि तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स आहेत. तर तुम्ही माझ्या नोट्स नाही वापरल्या पाहिजे. कारण ते मग रीडिंग परत होईल आणि परत रीडिंगला करायला वेळ पण नाही आपल्याला. उरलेले जे 120 दिवस आहेत, आता तर 120 पण नाहीत समजा. पण त्याच्यात परत रीडिंग करायला वेळ नाहीये. सो त्याच्यामुळे तुमच्याच नोट्स आपण रिवाईज करूया. ओके. त्याच्यात तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या नोट मला शेअर करा. त्याच्यात मी काही समजा गोष्टी तुम्हाला पॉइंट आउट करून देईन आणि तेवढंच तुम्ही वाचा. ठीक आहे. तो मग मी इथे नोट्सबद्दल सांगेन आणि माझ्या नोट्समधून मी इथे बेस रेफरन्स नोट म्हणून माझी नोट वापरणार आहे. आणि माझ्या नोटमधून आणि तुम्हाला हव्या असतील तर मला पिंग करा. मी तुम्हाला Telegramला शेअर करून देईल माझ्या नोट्स. ओके. ते मी सांगितलं पण होतं सेशनला. सो त्याच्यामुळे त्याच्यात काही तशी प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट माझ्या नोट्समधून सब टॉपिक्स आपण आयडेंटिफाय करू. ओके. आता हे सब टॉपिक्स कसे आयडेंटिफाय करायचे? तर ऑब्व्हियसली पी-वाय-क्यू वरून हे सगळे सब टॉपिक्स आपण आयडेंटिफाय करू. ठीक आहे. या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये आता समजा युनिट 1, 2, 3 आहे. तर या युनिट 1, 2, 3 चे जी काही
PYQ असतील. आता PYQ ची माझ्याकडे पूर्ण नोट आहे. मी तुम्हाला काल जितके लोक आहेत त्यांना शेअर केली होती आणि मी डेलिबरेटली सांगितलंय की त्याची प्रिंट घ्या. ठीक आहे. त्याच्यात 2025 पासनं सॉरी 2013 पासनं ते 2025 पर्यंत लेटेस्ट म्हणजे UPSC आणि MPSC दोघांचे प्रश्न तुम्हाला दिसतील. आणि ह्या प्रश्नांवरून हे क्रक्स असणार आहे आपलं PYQ डिस्कशनचं. कारण आपलं पूर्ण जी चर्चा असणार आहे ती फोकस्ड असली पाहिजे PYQ ला. आणि जो 8 दिवसाचा स्पॅन आहे, त्या 8 दिवसाच्या स्पॅनमध्ये माझं सजेशन असेल, की तुम्ही फोकस्डली तेवढंच वाचा जेवढं मी सांगेन. बरोबर? राइट? मग याला सब टॉपिक म्हणा किंवा याला थीम्स म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. तो पर्पज या स्ट्रॅटेजी सेशनचा कोर पर्पज हा आहे, की मी ज्या थीम सांगेन किंवा मी जे सब टॉपिक सांगेन, तेवढेच तुम्हाला रेफर करायचे आहेत आणि तेवढेच वाचायचे. आता काय वाचायचं ह्या प्रश्नाबद्दल मी इथे बोललो. आता इथे दुसरा प्रश्न आहे, कसं वाचायचं? ठीक आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार. आता तुम्ही म्हणाल कसं वाचायचं सर माहिती आहे आम्हाला कसं वाचायचं. त्याच्यात तुम्ही वेगळं काय सांगताय आम्हाला कसं वाचायचं. पण एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा असं होतं, की सर नोट आहे तुमची आणि त्या नोटमधून आम्ही सरळ-सरळ सगळं पेज 1 किंवा पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत सगळं वाचत सुटलेलो आहोत. तसं वाचणं एक्स्पेक्टेड नाहीये. ठीक आहे. ते पण तुम्हाला आता नोट दाखवेल तेव्हा लक्षात येईल. कारण नोट्स ही जी असते किंवा कुठलंही पुस्तक जे असतं, ते शब्दनशब्द त्याच्यातला जरी महत्त्वाचा असला, तरी तो शब्द तुम्हाला लिहायचा नाहीये. प्रत्येक शब्द नोट्समधला जसाच्या तसा लिहायचा नाहीये आणि तो जसाच्या तसा येणार सुद्धा नाही. म्हणून कसं लिहायचं म्हणजे काय, की जे क्वेशन्स आहेत आपल्याला म्हणजे PYQ असतील किंवा कुठलेही क्वेशन्स असतील, तर त्या क्वेशनच्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही कशा पद्धतीने वाचू शकतात. ओके. ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बरोबर? म्हणजे आता उदाहरण घ्यायचंच झालं, तर मी पुढे घेईनच सगळे उदाहरणं. पण आता इथे विचारलंय तुम्हाला प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय? ओके. आणि प्रत्यक्षार्थवादावरचे मीमांसा करा. ठीक आहे. तर त्या मीमांसा म्हणजे टीका म्हणतो आपण. तर प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय? तर मग याच्यात प्रत्यक्षार्थवादाची माझ्या नोटमध्ये समजा 5 पेजेस दिलेले असतील, तर त्या 5 पेजेसमध्ये नेमकं कुठला पॉइंट घ्यायचा आहे, ते मी तुम्हाला सांगेन. मीमांसामध्ये तुम्ही कसं व्हर्टिकल रीडिंग करायचंय ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर हे झालं कसं वाचायचं बद्दल. त्याच्याबद्दल पण आपण इथे डिस्कशन करत आहोत. ओके. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आन्सर रायटिंग बद्दल पण बोलूयात. ठीक आहे. अर्थात हे कसं लिहायचं याच्यातच तुमचं प्रश्नाचं स्ट्रक्चर तयार होतंय आणि त्या स्ट्रक्चरमध्येच तुम्हाला आन्सर रायटिंग होऊन जातंय क्लिअर. ह्या मुद्द्याला फार महत्त्व ह्या सेशनमध्ये नसणार आहे. पण जे आपलं फीडबॅक सेशन असणार आहे, ठीक आहे. हे फीडबॅक सेशन आपलं कधी असणार? जेव्हा तुमची समजा दर गुरुवारी पेपर झाल्यानंतर पुढच्या बुधवारी ओके, तुमचे पेपर मी इव्हॅल्युएट करून देईल. टेस्ट तुमची झाली, की टेस्ट झाल्यानंतर तुमचे पेपर मी इव्हॅल्युएट करून देईल आणि ते इव्हॅल्युएट झाल्यानंतर मग बुधवारी मी एक सेशन घेईल. त्याला आपण फीडबॅक सेशन म्हणू. त्या फीडबॅक सेशनमध्ये ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत, त्या मिस्टेक्स आपण कव्हर करणार. ठीक आहे. प्लस दुसरी गोष्ट काही मला स्पेसिफिक गाईडलाईन द्यायच्या असतील, स्पेसिफिक टू क्वेशन्स, त्या गाईडलाईन पण मी तुम्हाला देणार आणि प्लस काही इंडिव्हिज्युअल डिस्कशन करायचं असेल, तर आपण वेडनेसडे ठेवूयात इंडिव्हिज्युअल डिस्कशनसाठी सुद्धा. ठीक आहे. तो असं हे ओव्हरऑल डिस्कशनचा फॉर्मॅट आपला असणार आहे. ओके. आय होप फॉर्मॅट तुम्हाला कळलाय. तुमचे काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न तुम्ही मला सेशन संपल्यानंतर विचारू शकतात. पहिले तुम्ही आता लिहून ठेवा तुमचं, जे काही तुमचे डाउट्स असतील ते सगळे आणि सेशन संपलं, की त्या पॉइंटरवर मला डाउट विचारा. मी ते डाउट क्लिअर करून घेईन आणि एनिवेज असंही इतर वेळेसही मी तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला वाटलं Zoomवर आपल्याला बोलायचंय किंवा तुम्हाला वाटलं कॉलवर बोलायचंय, तर ते पण आपण बोलूयात. ओके. तर चलो सुरू करू मग आपण आजचं डिस्कशन. तर आजचं डिस्कशन आपलं फोकस्ड असणार आहे युनिट 1, 2, 3 ला. ओके. तर पहिले सगळ्यात महत्त्वाचं जे रिच्युअल आहे, रिच्युअल म्हणू आपण त्याला किंवा ज्याला आपण हे म्हणू शकतो, ते म्हणजे तुमचा सिलेबस. ओके. राइट. हा आहे तुमचा सिलेबस. ओके. तर पेपर 1 च्या सिलेबसमध्ये आय होप हे पण सांगतो, ज्या लोकांकडे म्हणजे जे मी मटेरियल इथे दाखवतोय, ते मटेरियल तुमच्याकडे ज्यांच्याकडे नसेल, मला पिंग करा, की "सर हे पाठवा, ते पाठवा." ते मी सगळं तुमच्याशी शेअर करेल. कारण आता मला एक्झॅक्टली माहीत नाहीये तुमच्याकडे किती गोष्टी आहेत ज्या मी शेअर करणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याच लोकांना मी नेहमी सांगतो, की Telegramवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. आता Telegramवर आणि मी हे सगळंच जे दिलेलं आहे ते सगळं बऱ्यापैकी नोट्स व्यतिरिक्त बऱ्यापैकी गोष्टी शेअर केलेल्या आहेत Telegramवर. ठीक आहे. सो दॅट यू कॅन टेक फ्रॉम देअर. ठीक आहे. पण तरी तुम्हाला जर वाटलं तर मला सांगा.
आता बघा पेपर 1 मध्ये आपलं जे डिस्कशन करायचंय मला सिलेबसचं, ते सिलेबस तर तुम्हाला पाठ असला पाहिजे. आता हे काही म्हणजे असं जनरल काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, की सिलेबस पाठ असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे स्पेसिफिकली, की सिलेबस जो आहे तुम्ही सिलेबसने तुम्ही काय करू शकतात, पॉइंटर जनरेट करू शकतात. ओके. म्हणजे आन्सरचे पॉइंटर्स जनरेट करू शकतात. जे तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही लिहत चला. पॉइंटर जनरेट करू शकतात म्हणजे काय? तर त्याचं एक इथे उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि हा सिलेबस तुम्हाला एसेमध्ये पण कामात येणार आहे. मी पुढे जाऊन तुम्हाला एसेबद्दल पण काही गोष्टी नक्कीच सांगेन. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. समजा आता एक उदाहरण मी घेतलं, की भारतीय समाज रचना काय आहे त्याच्याबद्दल सांगा. मुद्दाम मी पेपर 2 चं घेतोय उदाहरण कारण ते आत्तापुरतं समजायला सोपं जाईल, की भारतीय समाज रचनेबद्दल ओके, काहीतरी टिप्पणी करा. ओके. असं जर म्हटलं, तर भारतीय समाज रचनेत काय-काय येतं रे? तर मला समजलं पाहिजे, की सिलेबसमध्ये मला दिलेलं आहे बघा इथे भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन. मग भारतीय समाजात काय-काय येतं? तर इथे तर विचारवंत आहेत, ते 2 मिनिटं सोडून देऊ. पण वसाहतवाद, राजवट हे एक येतं. भारतीय समाजात इथे बघा संरचनेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, की ग्रामीण आणि कृषक समाज येतो, बरोबर? त्याच्यानंतर तुमचा जाती व्यवस्था हा एक महत्त्वाचा भाग आहे भारतीय समाजाचा. त्याच्यानंतर आदिवासी समुदाय हा एक महत्त्वाचा भाग आहे भारतीय समाजाचा. नंतर भारतीय समाजात वर्ग व्यवस्था सुद्धा आहे. बरोबर? कृषी वर्ग, औद्योगिक वर्ग. तुम्हाला प्रश्न आला होता ना इंडियन सोसायटीमध्ये, की जागतिकीकरणाचा परिणाम हा कृषी वर्ग रचनेवर काय होतोय? तर सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांनी हा उत्तम प्रकारे लिहिला कारण कृषक वर्गीय संरचना किंवा कृषी वर्ग हे आपण रेग्युलर आपल्या सेशनमध्ये डिस्कस करतोच. त्याच्यामुळे त्यांनी तो चांगला लिहिला. त्याच्यानंतर नातेसंबंध म्हणजे कुटुंब, त्याच्यानंतर धर्म, समाज ओके. तर हे 6-7 पॉइंटर तर इथेच झाले. समाज रचनेत बोलायचं झालं, तर हे बोलू शकतात. त्याच्यानंतर राजकारणाबद्दल तुम्ही बोलू शकतात. बरोबर? भारतातल्या औद्योगिकीकरणाबद्दल तुम्ही बोलू शकतात. ठीक आहे. राइट? ओके. लोकसंख्याबद्दल बोलू शकतात भारतातल्या तुम्ही. तर हे सगळं डिस्कशन आपण करू शकतो. त्याच्यामुळे माझं सजेशन इथे तुम्हाला असं असेल, की सिलेबस एकदा हे येता-जाता सिलेबस जर पाठ करून टाकला ना, तर आणि मी तोच शब्द वापरेल पाठ करणे. येता-जाता सिलेबस पाठ केला तर तो कधीही योग्यच ठरेल किंवा कधीही तो फायदेशीरच ठरणार आहे. सो प्लीज फोकस ऑन धिस थिंग. ही पहिली टास्क असणार आहे किंवा पहिली गोष्ट असणार आहे, की सिलेबस पाठ करून टाका. आता आपण येऊ आपल्या पेपर 1च्या युनिट 1च्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. तो आता हा पेपर 1 आहे. इथे युनिट 1, 2, 3 तुम्हाला दिलेले आहेत. आता हे युनिट 1, 2, 3 आपण एकेका युनिट वाईज डिस्कशन करू, की याची रिक्वायरमेंट काय-काय आहे. पहिला युनिट जे आहे तुम्हाला समाजशास्त्र एक ज्ञानशाखा. ह्या युनिटमध्ये 3 पॉइंटर आहेत तुम्हाला ए तर पहिल्या पॉइंटरमध्ये काय दिलंय आणि जे सिलेबसचा पॉइंट आहे ना, तो जसाच्या तसा वाचत बसले तुम्ही, म्हणजे वर्ड टू वर्ड बऱ्याच गोष्टी तुम्हाला असं दिसतील, की सगळ्याच गोष्टी सिलेबसच्या वाचायच्या नाही आणि तेच या स्ट्रॅटेजी सेशनचा फोकस एरिया आहे, की स्पेसिफिक गोष्टी फोकस करू आणि बाकीच्या सोडून पुढे जाऊयात. ठीक आहे. तर आता पॉइंटर जर घेतला तर त्याच्यात काय युरोपातील आधुनिकता. आय होप इंग्लिश मराठी मिक्स आहे. तर म्हणजे तुमचं कोणाचं इंग्लिश मीडियम असेल तर तसं मला सांगा. आणि मग तसं मी चेंजेस करेन. तर युरोपातील आधुनिकता, सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. तर याच्यात बेसिकली आपल्याला काय लिहायचं या पहिल्या पॉइंटरमध्ये विचारलेलं आहे इमर्जन्स. इमर्जन्स ऑफ सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्राचा उदय हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ह्या समाजशास्त्राचा उदय होण्यासाठी कोणते-कोणते घटक गरजेचे होते. तर कोणते घटक गरजेचे होते? तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे युरोपातील आधुनिकता. ठीक आहे. मग हा युरोपातील आधुनिकता झाली म्हणजे नक्की काय-काय झालं? त्याच्याबद्दल चर्चा करायची. मग त्याच्यात येतं तुमचं प्रबोधनाचा कालखंड, बरोबर? त्याच्यानंतर तुमचं येतं ज्ञानोदयाचा युग, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात येतं फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच रेव्होल्यूशन. त्याच्यानंतर येतं इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, ठीक आहे. सायंटिफिक रेव्होल्यूशन, ज्ञानोदयामध्येच सायंटिफिक रेव्होल्यूशन येतं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या युरोपामध्ये आणि युरोपात हे झालं म्हणजे 14व्या शतकाचा 14वा जो शतक आहे युरोपमध्ये त्याला डार्क एज शब्द वापरला जायचा. डार्क एज म्हणजे काय? तर अंधकाल होता म्हणजे चर्चचं वर्चस्व होतं. म्हणजे राज्यव्यवस्थेच्या वरती होती धर्मव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेच्या वरती धर्मव्यवस्था होती आणि चर्च हे फायनल अथॉरिटी असायचं. म्हणजे जे चर्चचे सेवक आहेत किंवा चर्चचे जे धर्मगुरू आहेत, ते सुद्धा राजाला जे काही असेल ते सांगायचे आणि त्याच्यानुसार राजा चालायचा. मग तो सगळा अंध समाज होता असं म्हणू शकतो आपण. म्हणून त्याला डार्क एज किंवा अंध समाज असं म्हटलं जातं. मग 14व्या शतकानंतर
युरोपामध्ये आधुनिकता यायला सुरुवात झाली. ठीक आहे. आणि ती आधुनिकता जी आली, मग ती आधुनिकता आली म्हणजे काय? मॉडर्निटी. ओके. मग मॉडर्निटी म्हणजे विचार बदलले, आचार बदलले, लोकांचं संभाषण बदललं. ठीक आहे. हे कशा-कशामुळे बदललं? तर हे ह्या घटनांमुळे बदललं. जे मी सांगितलं प्रबोधन, ज्ञानोदय, औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर विज्ञानाची क्रांती आणि तुमचं फ्रेंच राज्यक्रांती आणि त्याच्यातून मग समाजशास्त्राचा उदय झालेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. राइट. मग हा फ्लो जर लक्षात असेल आपल्याला, तर उत्तरं लिहायला सोपे जातील. मग तुम्हाला प्रश्न तसेच विचारले जातात. बरोबर? राइट. म्हणजे आता ह्या उदयाबद्दल जर प्रश्न बघायचे झाले, मग आता ह्या ए पॉइंटर बद्दल प्रश्न बघू आणि मग मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही काय वाचणं अपेक्षित आहे याच्यात. ठीक आहे. म्हणजे पी-वाय-क्यूज बघू. रादर आपण पहिल्यांदा जो आयोगाचा ह्या वर्षाचा पेपर आहे. बघा, आता इथे तुम्हाला दिलेला आहे प्रश्न. डायरेक्ट प्रश्न त्याच्यावरून होता आणि मी तुम्हाला ही गॅरंटी देतो, की ॲट द एंड ऑफ धिस सेशन्स म्हणजे हे सगळे सेशन संपल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणजे मी ती मेथोडॉलॉजी देणार आहे तुम्हाला, की तुम्ही सुद्धा याच्यातून काहीतरी अंदाज बांधू शकतात, की ह्या वर्षी कोणते प्रश्न येतील बाबा माझ्या एक्झामिनेशनला. ठीक आहे. कारण मी दरवर्षी हिट लिस्ट देत असतो. तुम्ही आपल्या Telegramवर जर बघितलं, तर मागच्या 25 ला पण मी हिट लिस्ट दिलीच होती आणि मी त्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला, की जवळपास 28 जे मी प्रश्न सांगितले त्याच्यापैकी 16 प्रश्न पेपर 1 ला आले होते आणि 13 प्रश्न पेपर 1 ला रिफ्लेक्ट झाले होते 28 पैकी. पेपर 1 ला रिफ्लेक्शन जास्त असण्याचं कारण असं आहे, कारण पेपर 1 च्या गोष्टी स्टॅटिक आहेत, बेसिक आहेत. डायनामिसिझम तिथे खूप कमी आहे. म्हणजे तुम्हाला खूप करंट अफेअर्स रिलेटेड गोष्टी नाहीयेत. करंट अफेअर्स असं पेपर 2 मध्ये पण नाहीये. ते पण कसं डील करायचं जेव्हा पेपर 2 च्या ह्याच्यात जाऊ, ते पण मी तुम्हाला सांगेनच. पण एकच वाक्य आत्तापुरतं लक्षात ठेवा, जे मी काल परवाच्या माझं इंडियन सोसायटीचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल, तर त्याच्यात सांगितलं होतं, की स्टॅटिक इज किंग. ओके. सोशिओलॉजीमध्ये सुद्धा स्टॅटिक इज द किंग. स्टॅटिकवरच जास्तीत जास्त फोकस करा. अननेसेसरी म्हणजे हे जे शब्द आहेत ना, व्हॅल्यू ॲडेड मटेरियल, ठीक आहे. त्याच्यानंतर कंटेम्पररी अफेअर्स, ठीक आहे. करंट अफेअर्स हे सगळे मिथक आहेत मी म्हणेन, जर तुमचं स्टॅटिक प्रिपेअर नसेल तर. ठीक आहे. राइट. तो स्टॅटिकवरच फोकस करा. बऱ्याच वेळा असं होतं, की सर मला त्या करंट अफेअर्सचा प्रश्न माहीत नाहीये. आपलं अजून डिस्कशन राहिलंय, पण पेपर 2 ला हे तुम्हाला जाणवेल, की मला तो करंट अफेअर्स माहीत नव्हता. पण त्या करंट अफेअर्सच्या रिलेटेड स्टॅटिक जे माझ्या किंवा आपल्या तुमच्या नोट्समध्ये होतं, जे मी केलं होतं, त्याच्यावरून मला ते जमलं होतं. ठीक आहे. मग ते जास्त इम्पोर्टंट आहे. म्हणून स्टॅटिकवरून उत्तरं जमून जातील. करंटवर खूप जास्त अननेसेसरी फोकस करू नका, कारण तेवढा वेळ नाही आपल्याला. ठीक आहे. या 120 दिवसात. ओके. चलो. तर मग आता पुढचं डिस्कशन मी हे करतोय. मी ते दाखवत होतो तुम्हाला, की युरोपातील आधुनिकता आणि त्याच्यातून होणारा समाजशास्त्राचा उदय. मग आता बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला तो विचारला ह्यावर्षी, की समाजशास्त्राच्या उदयासाठी प्रबोधनाचा प्रभाव स्पष्ट करा. स्पेसिफिकली तुम्हाला प्रबोधनाबद्दल विचारलेलं आहे, एनलाइटनमेंटबद्दल. मग आता आपलं काय असलं पाहिजे डिस्कशन हा जो पहिला पॉइंट आहे ना, म्हणजे पुढे पण कुठे विचारलंय का आपण बघून घेऊ. चल, गैर प्रत्यक्षार्थवाद. ठीक आहे. ठीक आहे. तर हे बाकी पुढच्या युनिटचे आहेत. तर आता हे पण फोकस करायचं. हे जे मी सिलेबस सांगितला ना तुम्हाला, सिलेबसमध्ये आयोगाचा यू-पी-एस-सीचा हा फॉर्मॅट आहे, की एका वर्षी त्यांनी समजा एका पॉइंटवर जर प्रश्न विचारला असेल तुम्हाला, 1 सेकंड. हां. एका वर्षी जर तुम्हाला पॉइंटवर प्रश्न विचारलाय, तर पुढच्या वर्षी ते वर प्रश्न विचारणार नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला वर विचारतील, त्याच्यानंतर वर विचारतील. येतंय लक्षात? ह्या वर्षी म्हणून मग मी जे प्रेडिक्शन करतो ना, मी तसं करतो बेसिकली. ते मी तुम्हाला माझं गमक सांगून देतोय. आता ह्या वर्षी जर त्यांनी युरोपातील आधुनिकतेला कारणीभूत घटक एक प्रबोधन आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलाय, तर कदाचित ते पुढच्या वर्षी फ्रेंच राज्यक्रांतीवर प्रश्न विचारतील, ज्ञानोदयावर प्रश्न विचारतील, औद्योगिक क्रांतीवर प्रश्न विचारतील. मग त्याची तयारी आपली चांगली असली पाहिजे. दुसरी गोष्ट, समाजशास्त्राच्या व्याप्तीविषयी पण त्यांनी प्रश्न विचारला ह्या वर्षी. मग आपल्याला तयारी असली पाहिजे, की पुढच्या वर्षी सामान्य व्यवहार ज्ञानावर प्रश्न येऊ शकतो. येतंय लक्षात? म्हणजे करायचं सगळंच आहे रे आपल्याला, पण फोकस एरिया जे शेवटी रिव्हिजनसाठी म्हणतो ना आपण, की लास्ट रिव्हिजन कशाला देऊ? तर मग हा पॉइंटर आणि याच्यातले इतर पॉइंटर प्रबोधन सोडून, त्याला आपण जास्त रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. आय होप कळलंय तुम्हाला हे. ठीक आहे. मग बघू आपण एक-एक की प्रबोधनाबद्दल त्यांनी विचारलंय. म्हणजे नोटमध्ये पण मी तुम्हाला सांगेन, की प्रबोधनातलं काय-काय करायचंय आपल्याला. ठीक आहे. मग आता ही इथे पेपर 1 ची नोट आहे. ठीक आहे. थोडं झूम करतो मी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. सगळ्यांना आवाज वगैरे व्यवस्थित येतोय. मला एकदा कमेंटमध्ये फक्त सांगा, की
आवाज वगैरे व्यवस्थित येतोय, सगळ्यांना क्लिअर चाललंय सगळं? ठीक आहे, म्हणजे आपण कंटिन्यू करूया. हं. तो आता ह्या पेपर 1च्या नोटमध्ये मी काय-काय दिलेलं आहे, सगळंच अर्थातच ते असणार आहे. मूलतत्व जी आहे सगळी, सिलेबसला जी रिक्वायरमेंट आहे ती सगळी दिलेली असणार आहे. ठीक आहे. आता बघा, मग तुम्ही फ्लो कसा असला पाहिजे तुमच्याकडे, ही नोट काही जरी असली, या नोटमध्ये फ्लो काहीही असला, तरी तुमचा फ्लो काय असला पाहिजे, की मला काय-काय करायचंय सर, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं, की बाबा युरोप 14वं शतक अंधकाल होता. ठीक आहे. त्या अंधकालानंतर मग आधुनिकता आली. ओके. अंधकालानंतर आधुनिकता आली. आधुनिकतामध्ये काय-काय गोष्टी होत्या? तर आधुनिकतेत प्रबोधन होतं. ठीक आहे. आधुनिकतेमध्ये ज्ञानोदय होतं. ठीक आहे. आधुनिकतेमध्ये फ्रेंच राज्यक्रांती होती, औद्योगिक क्रांती होती. एवढ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी तर होत्याच. ज्ञानोदयामध्ये आपण सायंटिफिक रिव्होल्यूशन पण घेऊ आणि याच्यामुळे उदय झाला समाजशास्त्राचा. ठीक आहे. हा पहिला पॉइंटर आहे. बरोबर? मग हा पहिला पॉइंटर तसाच तयार करायचा आहे आपल्याला, की पहिले तर आता हे इथे दिलेलं मी समाजशास्त्र शब्दाची उत्पत्ती. उत्पत्ती वाचत बसायची गरजच नाहीये. आता मी जसं म्हटलं, हे नोट फॉर्मॅटमध्ये देणं अपेक्षित असतं म्हणून मी ही नोट देतो. पण उत्पत्ती कशाला वाचत बसता? हे तुम्ही जर लिहत असाल, की समाजशास्त्र लॅटिन आणि ग्रीक मूळ एकत्रीकरण वगैरे दर्शवतो, सोशोस आणि लोगोस. अजिबात अननेसेसरी आहे हे. तुम्ही सिंपल काय करा, की आता असा प्रश्न आहे, की प्रबोधनासाठी समाजशास्त्राचा उदयाबद्दल कारणं लिहा. प्लस दुसरं इथे अजून एक प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. क्वांटिटेटिव्ह सोशल सर्टिफिकेशन. हां. बघा हा प्रश्न. डिस्कस द स्कोप ऑफ सोशिओलॉजी सब्जेक्ट अँड कंपॅरिझन विथ इट. मग आता स्कोप डिस्कस करताना तुम्ही सुरुवात कशाने कराल उत्तराची? तर समाजशास्त्र म्हणजे काय? याच्याने सुरुवात करा. मग आता समाजशास्त्राची व्याख्या आपल्याला बेसिक माहिती पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण कुठून तयारी करणार? तर इथे दिलेली आहे बघा. ठीक आहे. की समाजशास्त्र म्हणजे काय? मग इथे ह्या पूर्ण पॅराग्राफमध्ये मला एकच गोष्ट माहिती पाहिजे, की ऑगस्ट कॉम जे आहेत त्यांच्या कोर्स इन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हां. शक्य होत असेल तर एक नोट बनवा. प्रत्येक विचारवंत आणि त्या मी असे छोटे-छोटे पॉइंटर्स तुम्हाला सांगत राहणार अधून-मधून, ठीक आहे. जेणेकरून उत्तरामध्ये ते इम्प्रेसिव्ह जातंय. विचारवंत आणि त्याने लिहिलेलं पुस्तक, ठीक आहे. त्याचा उल्लेख तुमच्याकडे असला पाहिजे. तर जर आणि ते पाठ करून टाका. काही ठराविकच विचारवंत आहे, म्हणजे ऑगस्ट कॉम आहे, एमिल डुर्कहीम आहेत, मॅक्स वेबर आहेत, ठीक आहे. जे आपल्याला सिलेबसला आहेत, तेवढेच विचारवंत तुम्ही केले तरी चालतायत, बाकीचे करू नका. ठीक आहे. डन. तो समाजशास्त्र म्हणजे काय? मग आता इथे व्याख्या दिलेली आहे तुम्हाला, की समाजशास्त्र काय आहे? ठीक आहे. तर ते एकदा वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर सर्वसामान्य व्याख्या समाजशास्त्राची. तर ही एक बेसिक व्याख्या आहे. तुम्ही तुमच्या उत्तराच्या सुरुवातीला ही व्याख्या वापरणार. एवढंच लक्षात ठेवा, मेनली मी हे जे सांगतोय ना फ्लो, की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, फक्त उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडंसं ब्लंट आहे पण सांगतोय, की फक्त उत्तर लिहिण्यासाठी अभ्यास करायचा आहे, ना की तुम्हाला समजून घेण्यासाठी अभ्यास करायचा आहे. तुम्ही म्हणाल, "सर समजून नाही घेतलं तर उत्तर कसं लिहिता येईल?" लिहिता येईल, काही कठीण नाहीये. ते आजूबाजूच्या समाजाचंच डिस्कशन असतंय. तो काही पॉलिटिकल सायन्स किंवा असा सब्जेक्ट नाहीये टेक्निकल, की जो समजणारच नाही वाचून. आता हे डायरेक्टली तुम्ही म्हणजे उदाहरणच घ्या. हे डायरेक्टली वाचायला घेतलं, की सामाजिक जीवन, सामाजिक बदल आणि मानवी वर्तनाची सामाजिक कारणे आणि परिणामांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. काही कठीण आहे का हे? नाही. बरोबर? समजायला काहीच कठीण नाहीये. मग याची म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार वाचायला घ्या. ही नोट तुमच्या समोर आहे ना, तर तुमच्या समोर ही नोट जरी असली, तरी तुमची रिक्वायरमेंट पहिले क्लिअर असली पाहिजे. मग मी माझी आता रिक्वायरमेंट डिफाइन केली. माझी रिक्वायरमेंट काय आहे, की बाबा मला व्याख्या पाहिजे पहिले समाजशास्त्राची. बरोबर? ओके. व्याख्या मग इथे मिळाली मला व्याख्या. मग मी इथे अंडरलाईन हायलाइट करून टाकेल, की कुठेही आलं, तर मी ही समाजशास्त्राची व्याख्या वापरणार. कारण हे अमेरिकन समाजशास्त्रीय संघटनेने सांगितलेलं आहे. तर मग त्यांचा रेफरन्स पण देता येतोय आणि ही व्याख्या जमते मला. डन? ओके. मग व्याख्येनंतर मला काय पाहिजे? तर आता इथे बघा, इथे नोटमध्ये दिलेलं आहे, की ऑगस्ट कॉम यांच्याबद्दलची माहिती दिली आहे, की एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा विकास. म्हणजे सोशिओलॉजी ॲज अ डिसिप्लिन कसं तयार झालं? समाजशास्त्र एक विषय म्हणून कसा तयार झाला? तर मग ते कोणते-कोणते विचारवंत होते? तर ते हे सगळे विचारवंत आहे. ऑगस्ट कॉम की जे समाजशास्त्राचे जनक आहेत. आता एक लक्षात घ्या, मी इथे सगळं ऑगस्ट कॉम्ब यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बरोबर? की ऑगस्ट कॉम्ब यांनी काय केलं, कसं केलं, कुठून केलं, बरोबर? त्याच्यानंतर इथे समजा एक सेकंड. ह्या एक वेगळ्या विचारवंत आहे, हॅरिएट मार्टिना, ठीक आहे?
त्यांनी काय केलं, कसं केलं. त्याच्यानंतर इथे हर्बर्ट स्पेन्सर आहेत. त्यांनी काय केलं, कामं त्यांची काय-काय आहेत, वर्कआउट. आता मला एकच गोष्ट सांगायची आहे, की इथे हॅरिएट मार्टिना, ऑगस्ट कॉम्ब, हर्बर्ट स्पेन्सर यांच्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न कधीच येत नाही आपल्याला. बरोबर? हे मला कसं कळलं? तर मला ऑब्व्हियसली पी-वाय-क्यू वरून कळलं, की त्यांच्या स्पेसिफिक प्रश्न कधीच येणार नाही आणि मग जर तो स्पेसिफिक प्रश्न येत नाहीये, तर मला ऑगस्ट कॉम्बबद्दल डिटेल वाचायची काही आवश्यकताच नाही. समजलं? म्हणजे पुन्हा-पुन्हा तेच सांगतोय, की उत्तराची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यानुसार मी वाचेल. आता हे लॉ ऑफ थ्री स्टेजेस, क्लासिफिकेशन्स ऑफ सायन्स, त्याच्यानंतर वैज्ञानिक पद्धतीला त्यांनी महत्त्व दिलं. सामाजिक स्थिरता, सोशल डायनामिक्स आणि सोशल स्टॅटिक्स हे त्यांचे विषय होते. अ, म्हणजे 2 गट होते अभ्यासाचे. हे सगळं बरोबर आहे. पण हे तुम्ही एकदा रीड केलं तरी त्याची युटिलिटी फार कमी आहे. हे मला कशावरून कळलं? पी-वाय-क्यू वरनं कळलं ऑब्व्हियसली. म्हणून मी म्हटलं, हाच एक शब्द लक्षात ठेवा, की माझी रिक्वायरमेंट काय? ठीक आहे. आणि त्याच्यानुसार मग वाचायचा वेळ खूप कमी होऊन जाईल तुमचा. बरोबर? मग ऑगस्ट कॉम्ब, हॅरिएट मार्टिना हे ॲडिशनल आहेत. हां, तुमचं बेसिक सगळं झालं ना, मग त्यांना रेफर करा आणि मग म्हणजे बेसिक सगळं स्टॅटिक करून झालं, की मग अरे हे पॉइंटर्स वाटलंच तर इथे क्वेशन मार्क करून ठेवा नोट्समध्ये, की अरे हे पॉइंटर्स माझे राहिलेत, मग मी ते कव्हर करायला जाईल. ठीक आहे. पण बाकी आणि मी तुम्हाला तुमच्या उत्तरात फीडबॅक दिला, की "अरे, इथे ऑगस्ट कॉम्ब वापरले पाहिजे होते, हॅरिएट मार्टिना वापरल्या पाहिजे होत्या." मग ते वाचायला घ्या. येते लक्षात? डायरेक्टली सगळंच्या सगळं वाचायला घेऊ नका. आता आपण लेयर वाईज अप्रोच ठेवतोय. मग आता इथे हर्बर्ट स्पेन्सर ठीक आहे, आहेत, हरकत नाही. आता कार्ल मार्क्स दिले आहेत, एमिल डुर्खीम दिले आहेत. आता कार्ल मार्क्स आणि एमिल डुर्खीम किंवा नंतर पुढे वेबर वगैरे पण दिलेले असतील. हां, वेबर दिलेले आहेत. तर आता हे लोकं तर आपल्याला सेपरेटली डायरेक्टली विचारवंत म्हणून अभ्यासायचेच आहेत ना. मग तुम्ही इथे हे काहीच वाचू नका. काही गरज नाहीये. ठीक आहे. मला तो फ्लो देणं गरजेचं असतं, म्हणून मी इथे सांगतो. पण मग इथे एक गोष्ट येते, की बाबा समाजशास्त्राला एक विद्याशाखा म्हणून असा जर प्रश्न आला, असा येऊ शकतो, की समाजशास्त्र एक विद्याशाखा. विद्याशाखा म्हणजे सोशिओलॉजी ॲज अ डिसिप्लिन. हे स्थापन करण्याचं श्रेय कोणाकोणाला आहे? तर मग तिथे नावं लिहू शकतात तुम्ही आणि एक-एक ओळ त्यांच्याबद्दल लिहू शकतात. मग ती एक-एक ओळच वाचून टाकायची. ठीक आहे. की ऑगस्ट कॉम आहेत. ठीक आहे. ऑगस्ट कॉम नंतर हॅरिएट मार्टिना आहेत. ठीक आहे. हर्बर्ट स्पेन्सर आहेत. राइट? आणि हे जे दिलेत मार्क्स आहेत, दुर्खीम आहेत आणि वेबर आहेत. एवढेच नाहीयेत, अजूनही लोकच आहेत भरपूर. ठीक आहे. म्हणजे भारतीय समाजशास्त्राचं पण घेऊ शकतो आपण. त्यांनी भारतात समाजशास्त्र प्रस्थापित केलं एक शाखा म्हणून. ठीक आहे. तर मग समाजशास्त्र एक विद्याशाखा म्हणून. समाजशास्त्र विज्ञान म्हणून नाही. ते पुढे आहे डिस्कशन. समाजशास्त्र एक विद्याशाखा म्हणून स्थापन करण्यामध्ये ह्या लोकांचं श्रेय आहे. पण असा प्रश्न आपल्याला अजून आलेला नाहीये. ठीक आहे. तो येण्याचे चान्सेस कमी आहेत. मग त्या केसमध्ये तुम्हाला या विचारवंतांबद्दल लिहावं लागेल. ठीक आहे. राइट? हां. आता इथे जागतिक प्रभाव म्हणजे इतर जगात समाजशास्त्र कसं पसरलं गेलं हे इथे दिलेलं आहे मी तुम्हाला. पण हे आपलं ज्युरिस्डिक्शन आहे का आता? यू-पी-एस-सीने एकदा विचारलेला प्रश्न आहे. एकचदा फक्त. म्हणजे मी तुम्हाला इथे प्रश्नांवरून पण दाखवतो. आता हे पी-वाय-क्यू आहे तिथे. ओके. तर ह्या पी-वाय-क्यूमध्ये ही नोट मी पाठवली होती काल तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यात पेपर 1 मध्ये हे पहिले एम-पी-एस-सीचे दिलेले आहेत मी इथे. आता जर यू-पी-एस-सीचं बघितलं आपण खाली डिस्कशन, तर यू-पी-एस-सीने एकचदा विचारलेला आहे प्रश्न. कशाबद्दल? हे पहा, इथे दिसतोय तुम्हाला 2013 चा प्रश्न आहे हा. सोशिओलॉजी इमर्ज्ड इन युरोप म्हणजे समाजशास्त्राचा उदय युरोपमध्ये झाला. कारण ते जे लोकं मी सांगितले, तुम्हाला आत्ता आपण जे डिस्कशन केले, ऑगस्ट कॉम्ब पासून अगदी एमिल डुर्खीमपर्यंत किंवा मॅक्स वेबरपर्यंत हे सगळे युरोपियन होते. मॅक्स वेबर जर्मन होता, राइट? तर हे सगळे युरोपियन होते. म्हणजे सोशिओलॉजीचा जन्म युरोपमध्ये झालेला आहे. पण सोशिओलॉजीची सुरुवात ही सामाजिक प्रबोधनाने झाली. ओके. कुठे? अमेरिकेत. असा प्रश्न आहे. ठीक आहे. की सोशिओलॉजीचा उदय झाला युरोपमध्ये, पण सोशिओलॉजी पसरलं सामाजिक प्रबोधनाच्या स्वरूपात अमेरिकेमध्ये. ओके. हा प्रश्न एकचदा आलाय. त्याच्यानंतर यू-पी-एस-सीने म्हणजे 2013 चा प्रश्न आहे. आता 2025 पर्यंत ते युरोपचं डिस्कशनच केलेलं नाही यू-पी-एस-सीने. आणि त्याच्यामुळे मी माझ्या नोटमध्ये देणं तर गरजेचं आहे ना, कारण मी तुम्हाला शिकवताना सगळंच सांगणार. पण यू-पी-एस-सीने त्याच्यावर एकचदा विचारलं आणि त्याच्यानंतर 25 पर्यंत विचारलं नाहीये. म्हणून आपल्या केसमध्ये हा पॉइंटर, हा जो मी इथे दिलाय आता तुम्हाला, जागतिक प्रवाह समाजशास्त्राचा, मग लेस्टर एफ. वॉर्ड असतील, जेन ॲडम्स असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्गारेट सेंगर असतील, विलियम विलियम डिबॉईज असतील, ह्या लोकांचं सगळं प्रिपरेशन
ओके, करणं आपल्याला तसं गरजेचं नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतोय काय वाचायचंय काय नाही, त्याच्यामुळे ते सोपं जाईल. ठीक आहे. तो हे 2013 ला एकदा आलं. हे सगळं अमेरिकेतलं डिस्कशन आहे, की अमेरिकेत सोशिओलॉजी कसं पसरलंय. पण ते जर यू-पी-एस-सीने एकचदा विचारलंय, नंतर विचारलंच नाही, तर आपण कशाला करत बसलोय ना ते. तर त्याचं स्किप करा. मी जसं म्हणलं लेयर वाईज मग आपण म्हणू, की ते प्रायोरिटी 1 वर माझं येत नाही. ठीक आहे. प्रायोरिटी 1 मध्ये ह्या गोष्टी येत नाही. प्रायोरिटी 1 मध्ये त्या गोष्टी येणार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता टालकोट पार्सन पण टालकोट पार्सन, सी-डब्ल्यू मिल्स हे जे लोकं आहेत, हे सगळे लोकं आपण सेपरेटली अभ्यास करतो आणि त्याच्यात जे विचारवंत आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे हे पण इथे वाचायची तशी गरज नाही. आता बघा, की युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक बदल हे आपलं मेन हेडिंग होतं. मग युरोपातील आधुनिकता काय? मग इथे आधुनिकता म्हणजे काय? त्याच्याबद्दल दिलेलं आहे. मग हे वाचा. प्रश्न होता ना आपल्याला, की आधुनिकता म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला, की 14व्या शतकानंतर बरोबर, युरोपात काय-काय बदल होत गेले. तर हे गरजेचं आहे, की युरोपातील आधुनिकता म्हणजे नक्की काय? ठीक आहे. राइट? म्हणजे बेसिकली आधुनिकता म्हणजे काय असतं? म्हणजे पूर्वी मला पत्र पाठवावं लागायचं. आता मी 2 मिनिटात एखाद्याला फोन करून संपर्क साधू शकतो. तर ही आधुनिकता झाली बेसिकली, राइट? तसंच आधुनिकता म्हणजे नवीन तंत्रज्ञान, शहरीकरण, भांडवलीकरण, बाजारपेठा हे सगळं म्हणजे आधुनिकता येते. बरोबर? तर आधुनिकता तर आहे, पण युरोपातील आधुनिकता म्हणजे काय? म्हणजे आपला मेन बघा प्रश्नाचं जो मुख्य कंपोनंट आहे, तो जवळपास 13व्या पेजपासून सुरू होतोय आपला. बरोबर? राइट? मग हे क्रक्स आहे. हे समजलं पाहिजे तुम्हाला, की नक्की मी वाचू काय? बरोबर? म्हणजे जे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, की स्ट्रॅटेजी सेशनमध्ये मी तुम्हाला सांगेन, की वाचू काय? तर हे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. युरोपातील आधुनिकता म्हणजे काय? ठीक आहे. आणि मग युरोपातील आधुनिकता ही कोणत्या-कोणत्या घटकांनी आली, तर ते घटक इथे दिलेले आहे. बघा, पहिले तर व्यावसायिक क्रांती. हे मी सगळं क्रमाने दिलेलं आहे. कमर्शियल रिव्होल्यूशन झालं पहिले. ठीक आहे. म्हणजे जे तुमचे सगळे वास्को द गामा हे सगळे लोकं जे आले, तर ते कमर्शियल रिव्होल्यूशन होतं. बरोबर? पोर्तुगाल, स्पेन, हॉलंडमधून जे काही परदेशी हे खलाशी आले, भारतापर्यंत आले, जगात दुसरीकडे गेले. हे सगळं डिस्कशन याच्यात आहे व्यावसायिक क्रांतीमध्ये. ठीक आहे. तर ते तुम्ही वाचा. म्हणजे ते काही आपल्याला इथे डिस्कशन करायची आत्ता गरज नाही. काय गरजेचं आहे आणि काय नाही ते मी सांगतो. तर व्यावसायिक क्रांती मग आधुनिकतेमध्ये पहिला कंपोनंट आधुनिकता म्हणजे व्यावसायिक क्रांती झाली. त्याच्यानंतर दुसरा कंपोनंट इथे बघा व्यावसायिक क्रांतीचा आपल्याला लिहिणं आणि काय गरजेचं आहे हे पण समजलं पाहिजे. म्हणजे काय झालं? आता मी जे म्हटलं ना तुम्हाला कसं लिहायचं ते सांगतो, की काय झालं? बाबा व्यावसायिक क्रांती झाली युरोपमध्ये फक्त एवढं लिहायचं नाहीये. त्या व्यावसायिक क्रांतीमुळे समाजावर काय परिणाम झाले? कारण समाजावर त्या व्यावसायिक क्रांतीमुळे समाजावर काहीतरी परिणाम झाले असतील आणि त्या परिणामांमुळे समाजामध्ये काहीतरी बदल घडले असतील आणि त्या बदलांमुळे समाजात अराजकता आली असेल आणि त्या अराजकतेचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित होतं, करणं गरजेचं होतं, असं काही शास्त्रज्ञांनी सांगितलं आणि म्हणून समाजशास्त्र या विषयाचा उदय झाला. आय होप हे समजतंय तुम्हाला. बरोबर? सगळ्या इव्हेंटचा हाच फ्लो आहे. म्हणजे मग ते व्यावसायिक क्रांती घ्या, ज्ञानोदय घ्या, एनलाइटनमेंट घ्या, प्रबोधन घ्या, ठीक आहे? फ्रेंच रिव्होल्यूशन घ्या, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन घ्या. सगळ्या घटकांचा फ्लो बेसिक हाच आहे. हा क्रक्स आहे. हे लिहावं लागेल उत्तरामध्ये, की झालं काय सर, की समाजामध्ये काहीतरी बदल झाले. बदलांमुळे अराजकता पसरली. अराजकता म्हणजे काय? बेसिकली नियमबाह्य वर्तन लोकं करायला सुरुवात केली. म्हणजे आता आपल्याकडे सामाजिक सोशल रिफॉर्मर्स म्हणतो आपण सगळे, बरोबर? सामाजिक सुधारक जे आहेत. तर समाज सुधारकांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वागून काय केलं, तर त्यांनी समाजाला एक वेगळे नियम शिकवण्याचा प्रयत्न केला. मग जे सगळे थोर समाज सुधारक असतील ते, बरोबर? पण मग त्याच्यामुळे काय झालं, की समाजात अराजकता. अराजकता म्हणजे कन्फ्युजन. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं. पण मित्रांनो सोशिओलॉजीचे वर्ड्स वापरावे लागतील म्हणून मी इथे शब्द घेतोय. हे काही माझं ज्ञान पाजळण्यासाठी सांगत नाहीये. समाजशास्त्राचे शब्द घ्यावे लागतील. तो समाजामध्ये अराजकता आणि अराजकतेमुळे मग बाबा समाजाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे सांगितलं आणि मग ते अभ्यास करण्याची गरज होती म्हणून तयार झालं सोशिओलॉजी. ठीक आहे. राइट? हे डिस्कशन इथे आलं पाहिजे. राइट? तो हे कसं करायचं त्याच्याबद्दल, कसं वाचायचं, काय वाचायचं ते तर सांगतोय, पण कसं वाचायचं ते समजलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी की मग व्यावसायिक क्रांतीचा बघा, मी जिथे दिलंय व्यावसायिक क्रांतीचा सामाजिक परिणाम हे आपल्याला महत्वाचं आहे. धिस इज मोस्ट इम्पोर्टंट. उत्तरात तुम्हाला हे येणार म्हणजे उद्या व्यावसायिक क्रांतीने काय केलं हे जर विचारलं,
तर व्यावसायिक क्रांतीचा सामाजिक परिणाम इथे हे तुम्ही डिस्कशन करणार. ठीक आहे. मग व्यावसायिक क्रांतीनंतर आता तुम्हाला प्रश्न विचारला होता प्रबोधन युगाचा. की मग इथे बेसिक दिलंय की प्रबोधन युग काय असतं? इटलीमध्ये पहिल्यांदा प्रबोधन युग झालं. प्रबोधन युगामध्ये कला आणि विज्ञानाची प्रगती कशी झाली वगैरे. ठीक आहे. राइट? हे तर तुम्हाला लिहायचंच आहे उत्तरामध्ये. विज्ञानामध्ये म्हणजे मेडिकल वैद्यकशास्त्रात, केमिस्ट्रीमध्ये प्रगती झाली, भौगोलिक आणि नौकानयन कसं वाढलं आणि याच्या प्रत्येकामुळे मग तुम्ही कोपर्निकसने जे काही सांगितलं, की बाबा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसतो वगैरे. ओके. त्याला हेलिओसेंट्रिक सूर्यकेंद्रित सिद्धांत म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे जे काही सगळं केलं याच्याने समाजाच्या ज्या संकल्पना होत्या किंवा रूढी, परंपरा, चालीरीती, समाजाची मानकं, नियमनं जी होती या सगळ्यांना छेद गेला आणि त्याच्यामुळे समाजात अराजकता निर्माण झाली. लिहायचं तेच आहे सगळं, की फक्त छेद वेगवेगळ्या गोष्टींमुळे गेलाय. म्हणजे प्रबोधन युगामुळे ह्या गोष्टी प्रबोधनामध्ये ह्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे छेद गेला आणि अराजकता निर्माण झाली. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन वाढलं, मास प्रोडक्शन वाढलं, बरोबर? वर्ग तयार झाले आणि त्याच्यामुळे अराजकता माजली. ठीक आहे. फ्रेंच रिव्होल्यूशनमुळे काय झालं? तर जे काही सॉरी साम्यवादी होते, साम्यवादी नाही, सरंजाम. ठीक आहे. तर जे काही सरंजाम होते, त्या सरंजामांना आपण बाजूला सारलं आणि तुमचं लोकशाही नावाचं तत्व आलं, म्हणून अराजकता पसरली, म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास करायचा म्हणजे कारणं तीच आहे. फक्त कशामुळे काय-काय झालेलं आहे, तेवढं तुम्हाला माहिती असलं वेगवेगळ्या गोष्टींमुळे, तर शेवट आपला सेमच येणार आहे, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे समाजात अराजकता, म्हणून सामाजिक काय असते, सोशल ऑर्डर जी आहे ती डिस्टर्ब झाली. बरोबर? आणि ती सोशल ऑर्डर परत एस्टॅब्लिश करण्यासाठी आम्हाला काम करणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यास करणं अपेक्षित होतं आणि मग तो अभ्यास कोणी-कोणी केला? मग तिथे येतात ऑगस्ट कॉम, एमिल डुर्कheim, मॅक्स वेबर. ओके. हे बेसिक नावं लिहून टाकायचे. झालं आपलं उत्तर. डन? येतंय लक्षात? तो हे असं प्रत्येक याचं मी दिलेलं आहे. मग ज्ञानोदयाबद्दल दिलेलं आहे. मग ज्ञानोदयामध्ये म्हणजे जसं मी इथे सांगितलं, की आता कोपर्निकस तुम्ही प्रबोधन युगामध्ये लिहिणार. ज्ञानोदयामध्ये काही वादी तत्वज्ञ लिहिणार म्हणजे मॉन्टेस्क्यू, जॉन लॉक असेल, ठीक आहे, व्हॉल्टेअर असतील, हे लोकं लिहिणार तुम्ही. एक-एकच ओळी लिहायची आहे. ओके. रूसो असेल, ठीक आहे. आणि मग त्याचा प्रभाव समाजशास्त्रावर काय झाला? ठीक आहे. ओके. डन. हे सगळं लिहायचंय. मग झालं. मग तसं प्रत्येक याचं दिलेलं आहे, की फ्रेंच क्रांती दिलेली आहे. मग फ्रेंच क्रांतीमध्ये नक्की झालं काय? फ्रेंच राज्यक्रांतीची प्रक्रिया आपल्याला गरजेची नाहीये, की काय-काय घटना घडत गेल्या. घटनाक्रम हा मांडणं तितकं आवश्यक नाहीये, जितकं आवश्यक त्या घटनांचा परिणाम मांडणं आहे. ओके. हे लक्षात घ्या तुम्ही. बरोबर? तो घटनाक्रम मांडायचा नाही, घटनांचा परिणाम मांडायचा आहे. दॅट इस मोस्ट इम्पोर्टंट. मग फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं तुम्हाला इथे जरी मी दिलेली असली, पुढे डिटेल दिलेली आहे, कारणं काय-काय झाली. पण ती कारणं त्या कारणांमुळे समाजात काय-काय गडबड झाली ते महत्वाचं आहे. ते समजणं अत्यंत गरजेचं आहे इथे सगळं. ठीक आहे? आणि ह्या क्रांतीचा परिणाम काय-काय झाला आणि हा परिणाम जो आहे हा समाजावरच झालेला आहे. ठीक आहे? मग ते लिहा आणि त्याच्यातून मग मार्क्स आपल्याला मिळतील. आय होप हे समजलं असेल रे तुम्हाला. औद्योगिक क्रांतीबद्दलचं पण तीच फिलॉसॉफी आहे किंवा तेच डिस्कशन आहे सगळं औद्योगिक क्रांतीचं. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट फॅक्टर सिस्टममध्ये. ठीक आहे? मग आता इथे बघा परत मी हे दिलेलं आहे तुम्हाला, की समाजशास्त्रीय विचारवंत, ओके आणि त्यांचं योगदान. आता ऑगस्ट कॉम तिथे वाचले नाही ना तुम्ही, तर ऑगस्ट कॉम इथे वाचा. छोटे-छोटे एकेका ओळीत. ठीक आहे. आणि हे योगदान आपण पुढे परत डिस्कस करणारच आहोत. मी जसं म्हटलं विचारवंतांमुळे. त्याच्यामुळे इथे नाही वाचलं तरी चालेल. डन? ठीक आहे. म्हणजे कन्क्लुजन समाजशास्त्राचा उदय कसा झाला, तर इथे सगळं दिलेलं आहे मी तुम्हाला. काय-काय आलं, तर उदय होताना मग आता हे जर तुम्हाला प्रत्येक प्रबोधन युगात घटना काय घडल्या, ज्ञानोदयामध्ये घटना काय घडल्या, इथे फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये काय-काय घटना घडल्या हे सगळं कळलं. मग त्याच्यानंतर हे फायनल, की आधुनिकतेची सुरुवात आणि मग समाजशास्त्राचा उदय का झाला? उदयाचा संदर्भ. धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. हा कंपोनंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे. उदय का झाला? वैचारिक आधुनिकता आली, राजकीय आधुनिकता आली, ठीक आहे. आर्थिक आधुनिकता आली इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय झालेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. आता इथे मी भारतीय समाजशास्त्राचा विकास दिलेला आहे, पण ती गरजेचं नाहीये आपल्याला. ते आपण पेपर 2 मध्येच घेऊयात. ओके. इथे एक रेफरन्स म्हणून मी टाकून ठेवलंय. ओके. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. मग पुढचा पॉइंटर येतो. मग आता ह्या पॉइंटरमध्ये काय करायचं आय होप क्लिअर झालं असेल पहिल्या पॉइंटरमध्ये, है ना? मी मुद्दाम याला थोडं डिटेल करून सांगितलं, सो दॅट तुम्हाला अंदाज येईल.
राईट? की याच्यात काय वाचायचंय आणि कसं वाचायचंय. दुसरं, आता समाजशास्त्राची व्याप्ती, आता पुढचं सोपं आहे सगळं. समाजशास्त्राची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना. हां. आता व्याप्तीमध्ये काय लिहितो रे आपण? प्रश्न आला का तुम्हाला? तर 100% प्रश्न येणार. आता ह्या वर्षी आला होता प्रश्न तुम्हाला, तर इथे दिसतोय बघा. डिस्कस द स्कोप ऑफ सोशिओलॉजी अँड कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्स. म्हणजे सिलेबसचा पॉइंटच डायरेक्ट तुम्हाला उचलून विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे. आणि तो सिलेबसचा इंग्लिश नोट्स अवेलेबल आहेत. सगळं अवेलेबल असणार आहे. काही काळजी करू नका. ओके. इंग्लिश नोट तुम्हाला अवेलेबल करून देईल. ह्या जशा मराठी नोट आहेत तशाच इंग्लिश नोट ए टू झेड आहेत. ठीक आहे. देईल तुम्हाला हर्ष. हां. तुमचे प्रश्न असतील तुम्ही वाटल्यास टाइप करून ठेवा. मी ते शेवटाकडे म्हणजे आपलं सेशन संपल्यानंतर ते सगळे प्रश्न घेईल. आपलं सेशन साधारणतः 1.5 ते 2 तास चालते. ओके. राइट? हां. तर त्या हिशोबाने तुम्ही प्रिपेअर राहा. तो इथे बघा हां. काय सांगत होतो मी, की तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारलाय की स्कोप ऑफ सोशिओलॉजी अँड कंपेअर विथ अदर सोशल सायन्सेस, म्हणजे सिलेबसचा पॉइंट उचलून डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. बरोबर ना? मग आता ह्या सिलेबसच्या पॉइंटमध्ये स्कोपमध्ये काय-काय लिहायचंय? तर इथे हा पॉइंटर दिलेला आहे. विषयाची व्याप्ती आणि इतर विज्ञानांची तुलना. ठीक आहे. इंग्लिश नोट पण अशाच्या अशाच आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्लिश वेगळं रेफर करायचंय, मराठी वेगळं रेफर करायचंय असं नाहीये किंवा मराठीशी कंपेअर करून इंग्लिश रेफर करू का सर? असं पण नाहीये. जशाच्या तशा ह्या इंग्लिश नोट असणार आहे. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करू नका तुम्ही. ठीक आहे. तो समाजशास्त्राची व्याप्तीमध्ये व्याप्ती म्हणजे बेसिकली काय असतं? तर व्याप्ती म्हणजे त्याचा प्रसार कुठे-कुठे झालेला आहे, त्याच्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. तर व्याप्तीमध्ये आपण काय-काय लिहिणार आहे रे? तर मग व्याप्तीमध्ये समाजशास्त्र पसरलं कुठे-कुठे आहे. मग इथे मेनली तुमचं येतं, की समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना 2 विद्याशाखा येतात, बरोबर? इथे तर व्याप्तीची व्याख्या आहे, ठीक आहे. ती व्याख्या आपण आपल्या स्टार्टला लिहू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त इथे बघा, ही फॉर्मल स्कूल ऑफ थॉट, स्वरूपात्मक किंवा विश्लेषणात्मक वैचारिक शाखा आणि दुसरी तुमची येते ही, हे क्रिटिसिझम झालं. सिंथेटिक स्कूल ऑफ थॉट. ओके. समन्वयात्मक शाखा. तर ह्या दोघं शाखांमध्ये म्हणजे कुठे पहिली जी शाखा आहे, जी मी सांगितली फॉर्मल स्कूल ऑफ थॉट, ती समाजशास्त्राचा संकुचित विचार करते. संकुचित विचार करते म्हणजे काय? की 2 व्यक्तींमधलं किंवा समाजातल्या समुदायांमधलं जे एकमेकांमधली देवाण-घेवाण आहे, इंटरॅक्शन आपण ज्याला म्हणतो, त्या इंटरॅक्शनचा अभ्यास करते, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ बाकीच्या गोष्टींचं. आणि दुसरी जी तुमची सिंथेटिक स्कूल आहे, म्हणजे ही झाली फॉर्मल स्कूल. सिंथेटिक स्कूल जे आहे त्याचा स्कोप जो आहे तो ब्रॉड आहे. ब्रॉड आहे म्हणजे काय? ते काय करतात? तर ते हे 2 व्यक्ती किंवा समुदाय जेव्हा आपापसात चर्चा करतायत, देवाण-घेवाण करतायत, इंटरॅक्शन करतायत, तर त्या इंटरॅक्शनवर इतर घटकांचा पण परिणाम होतो. म्हणजे धर्माचा परिणाम होतो, राज्याचा परिणाम होतो, अर्थाचा परिणाम होतो, आर्थिक घटकांचा. तर ह्या घटकांचा सुद्धा परिणाम होतो, म्हणजे याचा पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड होतो सिंथेटिक स्कूलचा. मग स्कोप कुठे आहे? तर स्कोप नॅरो पण आहे सोशिओलॉजीचा आणि स्कोप ब्रॉड पण आहे. तर स्कोपमध्ये ह्या 2 स्कूलचा उल्लेख आला पाहिजे आणि प्लस त्यांच्याबद्दलचे जे विचारवंत आहेत, ते मी इथे दिलेले आहेत तुम्हाला, त्यांची थोडक्यात माहिती आली पाहिजे. ठीक आहे? राइट? येतंय लक्षात? आणि मग दोघी स्कूलच्या मर्यादा पण आहेत. म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल, की मी हां, विषयाची व्याप्ती. जे फॉर्मल स्कूल आहे बघा, ह्या फॉर्मल स्कूलची इथे मी तुम्हाला हे पण दिलेलं आहे, मर्यादा आणि दुसरं सिंथेटिक स्कूलची पण मर्यादा दिलेली असणारच आहे तुम्हाला. ठीक आहे? ओके. आव्हाने आणि टीका याच्यावर. ठीक आहे? राइट? तो हे समजणं गरजेचं आहे. हे आपण स्कोपमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे? आता हे सगळं तुम्हाला वाचायचं नसेल ना, तर सिंपल हा टेबल वाचा. बरोबर? हा टेबल वाचा. ह्या टेबलवरून स्कोप तुम्हाला क्लिअर होऊन जाईल सोशिओलॉजीचा. डन. बरोबर? फक्त ते विचारवंत कोणते आहेत? ठीक आहे, मी नावं पण देऊन दिली तिथे विचारवंतांचे. तो हा टेबल वाचला तरी तुमचं काम होऊन जातंय. सो त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह रीडिंग इज व्हेरी इम्पोर्टंट. मग हा झाला स्कोप. मग आता तुम्हाला विचारलंय, की तुलना करा इतर समाजशास्त्रांची. तर आता इतर समाजशास्त्रांची तुलना ह्या ज्या नोट्स आहेत ना मित्रांनो, ह्या सगळ्या ए टू झेड नोट्स माझ्या सिलेबस वाईजच आहेत आणि पी-वाय-क्यू वाईज आहेत मेनली. जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी इथे देण्याचं काम केलेलं आहे पी-वाय-क्यूमध्ये तुम्हाला. ठीक आहे? तो आता इतर समाजशास्त्रांची तुलना मी जेव्हा करेल, ठीक आहे? तर पहिले एकेका सब्जेक्टची पण तुलना आहे आणि एकूण समाजशास्त्राची इतर विषयांची तुलना पण आहे. ठीक आहे? म्हणजे इथे मी एकूण तुलना दिलेली आहे आणि इथे एकेका सब्जेक्टची तुलना दिलेली आहे. आता
आपल्याला ह्या वर्षी त्यांनी विचारलं प्रश्न की बाबा काय होईल की एकूण समाजशास्त्राची इतर विषयांची तुलना करा. म्हणजे प्रश्न जनरल होता, स्पेसिफिक नव्हता. पण पुढच्या वर्षी कदाचित ते असं म्हणतील की स्कोप लिहा आणि समाजशास्त्राची अर्थशास्त्राबरोबर तुलना करा. ठीक आहे. मग कुठल्याही सब्जेक्ट बरोबर जर तुलना करायची असेल तर 2 गोष्टी घ्यायच्या तुलनेच्या, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. एक म्हणजे तुम्ही काय घेतलं पाहिजे, तर त्या तुलनेत साम्य काय आहे, ओके, आणि भेद काय आहे, ह्या 2 गोष्टी लिहिल्या पाहिजे. म्हणजे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्यामध्ये साधर्म्य किंवा साम्य काय आहे आणि अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्यामध्ये फरक काय आहे किंवा भेद काय आहे? हे 2 ॲस्पेक्ट जर सब्जेक्ट विषयी विचारलं तर ते माहिती असलं पाहिजे. तेच मी इथे सगळीकडे ते दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, डन. तर मग इथे जनरल विचारलं होतं. आता मग त्याच्यात पण स्पेसिफिकली सांगतो, की कुठल्या-कुठल्या याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतात. मग त्याच्या म्हणजे कुठल्या-कुठल्या विषयांची तुलना करणारे प्रश्न येऊ शकतात. मग त्याच्यासाठी आपल्याकडे पी-वाय-क्यू आहेत यू-पी-एस-सीचे, बरोबर? म्हणजे आता इथे बघा स्कोपमध्ये हा बघा. जर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित, थोडा अजून झूम करतो हवं तर. हं. आता इथे स्कोपमध्ये बघा, डिलिमिट द स्कोप म्हणजे 2022 ला यू-पी-एस-सीने प्रश्न विचारला. सेम प्रश्न एम-पी-एस-सीने उचललेला आहे. ठीक आहे. इन रिलेशन टू द अदर सोशल सायन्सेस. सेम प्रश्न उचलला आहे. हा यू-पी-एस-सीचा प्रश्न आहे. ठीक आहे. पण परत बघा आणि हे रिपिटेशन दिसतंय का तुम्हाला? म्हणजे हे युनिट 1 चं पण रिपिटेशन दाखवतो. ते माझं दाखवायचं राहिलं. म्हणजे सेक्शन एचं पण. म्हणजे मी कशावरून काढलं, की कोणते टॉपिक गरजेचे आहेत. आता सेक्शन ए बघितलं आपण आधुनिकता आणि समाजशास्त्राचा उदय. तर त्याच्यात बघा, मग हे प्रश्न सगळे वाचायचे. त्याच्यावरून थीम्स काढायच्या. सोशिओलॉजी प्रॉडक्ट ऑफ एनलाइटनमेंट बद्दल विचारलंय आणि रेनेसान्स बद्दल विचारलंय. ठीक आहे. तर ज्ञानोदय आणि प्रबोधन युगाबद्दल विचारलेलं आहे. मग मी ज्ञानोदय आणि प्रबोधन युग माझं तयार करून ठेवेन. क्लिअर आहे? राइट? दुसरं नेचर ऑफ सोशिओलॉजी. तर समाजशास्त्राचं काय स्वरूप काय? तर स्वरूप पण तिथे डिस्कशन केलंय आणि बघा परत इथे काय दिलंय इन रिलेशनशिप विथ अदर सोशल अँथ्रोपोलॉजी. ओके. तर अँथ्रोपोलॉजी विचारलेलं आहे बाबा. स्कोप आणि नेचर ही एकच जवळपास गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जास्त करायचं नाही फरक. एनलाइटनमेंट बद्दल विचारलं इथे म्हणून मी जे हायलाइट मुद्दाम तुम्हाला आत्ता पॉइंट आउट करण्यासाठी हे हायलाइट करून दिले. ठीक आहे. युरोप वॉज द फर्स्ट अँड ओन्ली प्लेस वेअर मॉडर्निटी इमर्ज्ड. जे मी सांगितलं युरोपातच आधुनिकतेचा जन्म झाला. इंटेलेक्चुअल फोर्सेस. आता इंटेलेक्चुअल फोर्सेस म्हणजे काय आहे? तर इंटेलेक्चुअल फोर्सेस म्हणजे एनलाइटनमेंट आणि रेनेसान्सच आहे. ओके. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल अँटिसेंट, हिस्टॉरिक ऑफ द इमर्जन्स. हिस्टॉरिक म्हणजे उगाचच नावं, शब्द बदलवायचे म्हणून ते बदललेलं आहे फक्त. म्हणजे इथे हिस्टॉरिकल ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारली. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय? तेच. सगळं ज्ञानोदय, प्रबोधन, फ्रेंच तेच सगळं. ओके. परत इथे एनलाइटनमेंट विचारलेलं आहे. बरोबर? इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन विचारलंय. मग तुम्हाला इथे लक्षात येतंय का, की हे जे काही 5-7 प्रश्न आता डिस्कस केले मी तुमच्याशी या सेक्शन एचे, ठीक आहे? युनिट 1 मध्ये. त्याच्यात प्रबोधन आणि ज्ञानोदय हे जास्त आहे. फ्रेंच राज्यक्रांती फार नाहीये. पटतंय का तुम्हाला? फ्रेंच राज्यक्रांती एम-पी-एस-सीचे जे पेपर आहेत, म्हणजे आता इथे बघा वरती दाखवतो तुम्हाला. एम-पी-एस-सीच्या पेपरमध्ये फ्रेंच राज्यक्रांती जास्तीत जास्त विचारलेली आहे. इथे बघा. हे 2006 ते 2011 होतं ना एम-पी-एस-सी. ठीक आहे. तर 2006 ते 2011 मध्ये हे फ्रेंच रिव्होल्यूशनचं तुम्हाला जास्त विचारलेलं दिसतंय इथे आपल्याला. ठीक आहे. एकच सेकंद द्या मला. हं. बघा इथे दिसतंय फ्रेंच रिव्होल्यूशन, इमर्जन्स सोशिओलॉजी, फ्रेंच रिव्होल्यूशन. ठीक आहे. म्हणून फ्रेंच रिव्होल्यूशन आपण महत्त्वाचं घेतलं होतं, पण ह्या वर्षी आयोगाने फ्रेंच रिव्होल्यूशन घेतलेलं नाही. बरोबर? मग पुढच्या वर्षासाठी महत्त्वाचं असू शकतं का रे? 100% महत्त्वाचं असू शकतं. बरोबर? राइट? 101% ते महत्त्वाचं असू शकतं पुढच्या वर्षासाठी. ठीक आहे. डन. आय होप इट इस क्लिअर. मी जे सांगायचा प्रयत्न करतोय ते क्लिअर आहे सर्वांना. राइट? मग आता परत येऊ. म्हणजे इथे मग तुम्हाला दिसत असेल, की आयोगाने ज्ञानोदय म्हणजे यू-पी-एस-सीने ज्ञानोदयावर जास्त विचारलं होतं आणि प्रबोधनावरच जास्त फोकस केलेला दिसतोय. अगदी यू-पी-एस-सी 2013 ते 2024-25 पर्यंत. म्हणून आता हे 24 हे तुम्ही म्हणला सर 2025 सांगितलंय तुम्ही. अरे 25 ला याच्यावर प्रश्नच नाही म्हणून इथे 24 लिहिलेलं आहे. ठीक आहे. 25 चे प्रश्न दुसरीकडे आहेत. ठीक आहे. सो 25 पर्यंत ते अपडेटेड आहे सगळं. त्याची काही काळजी करू नका. डन? हे मी इकडे मोबाईलमध्ये पण लावलंय. त्याच्यामुळे मला अंदाज येईल, की काय कोणाला शंका आहे किंवा कसं म्हणून. हां. तो
आता मग म्हणून तुम्हाला लक्षात येते का प्रबोधन आणि ज्ञानोदयामुळे मग आयोगाने तुम्हाला इथे कशाचं विचारलं? प्रबोधनाबद्दल प्रश्न विचारला. आय होप तुम्हाला कळत असेल की टॉपिक आयडेंटिफाय कसे करायचे आहेत आपल्याला. बरोबर ना? ती प्रोसेस समजली टॉपिक आयडेंटिफाय करण्याची. तीच प्रोसेस आपल्याला लावायची आहे थ्रू आउट पिरियड. बरोबर? मग सगळ्या याचं तीच प्रोसेस लावा. मग आता हे लक्षात आलं. तुम्हाला समजत नसेल तर माझी कामं तीच आहेत ना, मी तेच करून देतोय. मुद्दाम आता हे युनिट 1 वेळ लागतोय आपल्याला. पण हे युनिट 1 आपण हे पहिलं सेशन आहे म्हणून हे डिस्कशन करतोय. पुढच्या सेशनला आपण हे प्रोसेस एकदा कळली, की फास्ट प्रोसीड करू शकतो. ठीक आहे. आता स्कोपमध्ये मी सांगत होतो, की कोणत्या-कोणत्या विषयांची तुलना केलेली आहे. बरोबर? तर स्कोप ऑफ सोशिओलॉजी, अदर सोशल सायन्सेस, हे सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन हे नंतरचं बघू आपण डिस्कशन. आत्ता इथे नाही. इथे पण बघा अदर सोशल सायन्सेस म्हणजे किती वेळा आयोगाने विचारलेलं आहे. म्हणून जे म्हणतो ना, की सोशिओलॉजीमध्ये मार्क जास्त मिळतात का? कारण हे आहे, की तुमची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे प्रश्नाची. आता हे जरी तुम्ही नुसते प्रश्न बघून गेले असते आणि त्याच्यानुसार तयार केलं असतं तुमचं मटेरियल, मार्क्स होते तुम्हाला. ठीक आहे किंवा जमलं असतं. ठीक आहे. आता इथे सायकॉलॉजिकल अप्रोच, अँथ्रोपॉलॉजी ठीक आहे. म्हणजे आम्हाला कळलं, की स्कोपमध्ये आणि कंपॅरिझनमध्ये मेनली विचारलेलं आहे ओव्हरऑल विषयांबद्दल. पण मग इथे मी तुम्हाला दिलेलं आहे सगळ्या विषयांचं. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, अ, मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी आणि तुम्हाला विचारलेला म्हणजे त्यांचा फोकस कशावर आहे, तर अँथ्रोपॉलॉजी त्यांनी 2 वेळा विचारलंय. म्हणजे मग जेव्हा आता हे प्रिपरेशन करणार, इतर विषयांशी तुलना करताना, तेव्हा तुम्ही अँथ्रोपॉलॉजीवर जास्त तयारी करायची आहे. ठीक आहे. राज्यशास्त्र पण दिलेलं आहे इथे. बाकीचं पण वाचा. वाचू नका असं नाही. पण इतिहास आहे, समाजशास्त्र आणि इतिहास याची तुलना. ठीक आहे. पण ते रेअर आहे. ओके. पण मग म्हणजे पहिल्यांदा प्रायोरिटी 1 अँथ्रोपॉलॉजी तयार करून घ्या. उद्या जर त्यांनी विचारलं तर. ठीक आहे. इथे दिलंय बघा. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र, सोशल अँथ्रोपॉलॉजी. ठीक आहे. तर पहिले हे तयार करा आणि मग त्याच्यानंतर बाकीचे तयार करा. ठीक आहे. म्हणजे मग याच्यात काय होतंय आपलं पहिल्यांदा, की अँथ्रोपॉलॉजी मी सांगितलं तुम्हाला, की साम्य काय आहे आणि भेद काय आहे. ह्या 2 गोष्टी तयार करायच्या इतर विषयांशी तुलनेसंदर्भात स्कोप ऑफ द सब्जेक्टमध्ये. डन? आय होप कळलंय तुम्हाला हे स्कोप ऑफ द सब्जेक्ट. ओके. मग परत आता सिलेबसकडे जाऊ. ओके. हे झालं इतर विषयांची तुलना आणि आत्ता मी जसं म्हटलं, की पुढच्या वर्षी म्हणजे हे 2026ला आता सगळ्यात प्रोबेबल गोष्ट मला वाटते ही. ओके. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सामान्य समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान. सामान्य व्यवहार ज्ञान म्हणजे कॉमन सेन्स. ठीक आहे. तर कॉमन सेन्स आणि समाजशास्त्र हे कशाप्रकारे सोशिओलॉजी वेगळं आहे. ओके. म्हणजे आता हे तुम्हाला कन्सेप्ट इथे शिकवण्याची मला गरज नाही. तुम्ही ते वाचू शकतात. पण कॉमन सेन्स म्हणजे काय, की बाबा मी समोरच्याशी बोलताना कसं बोललं पाहिजे. आता मी समोरच्याशी बोलताना आदराने बोललं पाहिजे. म्हणजे तुमच्यापैकी कोणी मला फोन केला आणि मी अ, पहिल्याच वाक्यात अरे-कारे करायला लागलो, तर ते चुकीचं ठरेल. कारण आपली ओळख नाही, पहिल्यांदाच बोलणं होतंय. मी आहो-जाहो केलं पाहिजे. आता हा काय आहे? तर हा कोणी म्हणेल कॉमन सेन्स आहे. बरोबर? कॉमन सेन्सिकल नॉलेज आहे. कोणी म्हणेल हे सर काय आहे, की तर हे तुमचं समाजाचे नियम आहेत. समाजाचे नियम तुम्हाला तसे शिकवले गेले आहेत आणि म्हणून तुम्ही तसं वागताय. मग हे समाजशास्त्राचा अभ्यास आहे. तर हे त्याच्यामुळे टसल आहे समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञानमध्ये. मग आता इथे आपल्याला 2-3 गोष्टी माहिती पाहिजे, की समाजशास्त्र म्हणजे काय ते तर वरतीच माहिती आहे. सामान्य ज्ञान म्हणजे काय एका ओळीत माहिती पाहिजे. परत तेच, की समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञानमध्ये 2च गोष्टी. साम्य काय आहे दोघांमध्ये आणि भेद काय आहे दोघांमध्ये. ठीक आहे. हे प्रिपेअर करा. की समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञानमध्ये साम्य काय आहे आणि समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञानमध्ये भेद काय आहे. ठीक आहे. तर आता हे साम्य आणि भेद कुठे दिलंय का आपल्याला नोटमध्ये तर 100% आहे. डायरेक्टली बघा. हे इतर सगळे सब्जेक्ट मी दिलेत आणि आता इथे बघा दिसतंय तुम्हाला तुलना. बरोबर? डायरेक्ट हे टेबल तयार करा, की सामान्य हे पहिले विरुद्ध. विरुद्ध म्हणजे काय? भेद. बरोबर? की समाजशास्त्र आणि सामान्य विज्ञान ज्ञानमध्ये भेद काय? मी उदाहरणासकट इथे दिलेलं आहे तुम्हाला. तर तसं प्रिपरेशन आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर ही सगळा भेद झाल्यावर इथे तुम्हाला दिसेल परस्पर पूरकता. समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञानाची. परस्पर पूरकता म्हणजे दोघं समान कसे आहेत? म्हणजे हे असं आहे बेसिकली. ठीक आहे? ही समानता बरोबर आणि हा भेद म्हणजे ही परस्पर पूरकता आहे आणि हा भेद आहे. तर हे सामान्य व्यवहार ज्ञान आणि समाजशास्त्राचं डिस्कशन आहे. सबसेट हे कळतात आपल्याला व्हेन डायग्राम. त्याच्यावरून आपण समजू शकतो. बस झालं मग. युनिट 1 इज डन. म्हणजे हे प्रिपेअर करा. ओके. मग आता तिथे बघू तरी सामान्य व्यवहार ज्ञानावर काय-काय प्रश्न आहे. सोशिओलॉजी अँड कॉमन सेन्स.
तसेच प्रश्न आहे बघा. कॉमन सेन्स इज अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ सोशल रिसर्च. म्हणजे व्हॉट आर इट्स एडवांटेजेस अँड लिमिटेशन. म्हणजे कॉमन सेन्स जो आहे ती सुरुवात आहे. ओके. डू यू थिंक समाजशास्त्राची सुरुवात. समाज म्हणजे हे इथे विचारलंय मला पूरक गोष्टींबद्दल विचारलेलं आहे, की म्हणजे समाजशास्त्र समजून घेण्यासाठी त्याची सुरुवात सामान्य ज्ञानापासून होते. मग हे पूरकतेत हा मुद्दा आहे, की समाजशास्त्राला पूरक सामान्य ज्ञान आहे. मग जी मी म्हटलं पूरक, तो मुद्दा इथे लिहिता येईल आपल्याला. आणि ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन तर दिलेलेच आहे. त्याच्यानंतर इथे सिंपल, पण मला नाही वाटत की हा थोडा ट्विस्टेड प्रश्न आहे. मला नाही वाटत की राज्यसेवा अशा प्रकारे विचारेल. राज्यसेवा हा सिंपल प्रश्न विचारेल. डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन सोशिओलॉजी, हे पॉलिटिकल सायन्सवर आले बघा. ठीक आहे. ते तर पॉलिटिकल सायन्स आपण तिकडे वरती बघितलं. तर हां, हे म्हणतोय मी, की हाऊ द सोशिओलॉजी इज रिलेटेड टू कॉमन सेन्स. याच्यावर हा इतका सरळ सोपा प्रश्न येऊ शकतो. हाऊ सोशिओलॉजी इज रिलेटेड टू कॉमन सेन्स. असं का म्हणतो? कारण आता त्यांनी विचारले कुठल्या विषय, मी जसं म्हटलं स्कोपमध्ये त्यांनी इतर सगळ्या विषयांबद्दल तुलना विचारली. ठीक आहे. इथे मग ते सिंपल हाऊ सोशिओलॉजी इज रिलेटेड टू कॉमन सेन्स हे विचारतील. तर हा टॉपिक मला ह्या 2026 राज्यसेवा मेन्ससाठी महत्त्वाचा वाटतोय. ठीक आहे. तुम्ही पण तो तसा तयार करू शकता. सिंपल दिलंय बघा. फोकल पॉइंट ऑफ सोशियोलॉजी रेस्ट ऑन इंटरॅक्शन. हाऊ डू यू डिस्टिंग्विश फ्रॉम द कॉमन सेन्स. म्हणजे फरक, तफावत विचारली आहे कॉमन सेन्स पासून तुम्हाला. ठीक आहे. आणि इज सोशियोलॉजी कॉमन सेन्स. गिव्ह रिझन इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. म्हणजे सोशियोलॉजी हा कॉमन सेन्स आहे का? म्हणजे पूरक विचारलंय पहिल्यांदा आणि मग तफावत. दोघी गोष्टी लिहाव्या लागतील आपल्याला. ठीक आहे. राइट. सिंपल. डन. समजलंय का रे? तर हे युनिट 1 बद्दलचं डिस्कशन झालं. आय होप तुम्हाला कळलं असेल, है ना? काय-काय प्रिपरेशन करायचंय. ओके. मला लेक्चर नंतर तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा मला हे पण सांगा, की तुम्हाला अंदाज येतोय का, की म्हणजे कसं प्रोसीड करायचंय, हे हेल्पफुल आहे का? किंवा काही अजून तुम्हाला ॲड ऑन गरजेचं आहे, अपेक्षित आहे ह्या सेशन्समध्ये, ते पण तुम्ही मला सेशन संपल्यानंतर सांगा किंवा तुम्ही लिहून ठेवलत तरी चालेल. म्हणजे मग मला अंदाज येईल त्याचा. ठीक आहे? राइट. ओके. तर दिस इज अबाउट युनिट 1. हे युनिट 1 बद्दलचं आहे. आता आपण युनिट 2 ला जाऊया, है ना? युनिट 2 मध्ये सिलेबस कुठे गेला आपला? हा सिलेबस. आता ह्या युनिट 2 मध्ये आपल्याला काय-काय दिलेलं आहे बघा. युनिट 2 मध्ये काय म्हटलंय बेसिकली युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 हे कनेक्टेड आहे बरं का. कनेक्टेड म्हणजे काय? तर पहिल्यांदा हां. आपण इथे काय केलं, समाजशास्त्र एक बाबा सोशियोलॉजी जी आहे, एक ज्ञान शाखा आहे किंवा एक विद्या शाखा आहे असं ठरवलं. बरोबर? मग ज्ञान शाखा आहे, तर मग ते इतर विषयांची तुलना करता असं लक्षात आलं, की काही-काही गोष्टी त्या इतर विषयांमध्ये चालल्या जातायत समाजशास्त्राच्या. बरोबर? मग त्या ज्या गोष्टी इतर विषयांमध्ये जातायत, तर मग समाजशास्त्र एक स्वतःचं विज्ञान आहे हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. विज्ञान आहे म्हणजे काय? मग आता विज्ञानासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी लागतात? एक सिंपल वाक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर, विज्ञानात योग्य किंवा अयोग्य म्हणजे काळं किंवा गोरं असंच असतंय ना? ग्रे शेड असतंय का विज्ञानामध्ये? नाही. म्हणजे विज्ञानामध्ये चूक किंवा बरोबर ह्या 2च गोष्टी असतात. अर्ध चूक, अर्ध बरोबर असं काही असतंय का? नाही. याला म्हणतात वस्तुनिष्ठता. बरोबर? विज्ञान हे फॅक्ट बेस्ड असतं. मग समाजशास्त्र एक विज्ञान आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी इथे काही लोकांनी किंवा काही थिअरॉटिकली इथे आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. ते आपल्याला लिहायचंय. बरोबर? मग त्याच्यात पहिल्यांदा आपण डिस्कशन करू, की बाबा विज्ञान म्हणजे नक्की काय असतं? शास्त्र म्हणजे नक्की काय असतं? शास्त्रीय पद्धती काय असतात आणि त्यांची मीमांसा. त्याच्यानंतर मग संशोधन पद्धतीतील मुख्य सैद्धांतिक प्रवाह म्हणजे शास्त्रमध्ये कशाप्रकारे विज्ञानाचा अभ्यास केला जातो, त्याच्यात कोणाकोणाचे सिद्धांत आहे. म्हणजे मॅक्स वेबरने जर कुठला सिद्धांत दिलेला आहे, तर तो वैज्ञानिकदृष्ट्या समाजाचा अभ्यास करतोय. म्हणून आम्ही म्हणतो, की समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे. आय होप हे कळलं असेल. येस ओर नो? राइट? हां. दुसरं मग त्याच्यातूनच प्रत्यक्षार्थवाद येतो. प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय, की समाजशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे प्रत्यक्षार्थवाद. बरोबर? म्हणजे समाजशास्त्र जे आहे ते व्यक्तीवर अवलंबून नसतं. व्यक्तीचं वर्तन हे समाजावर अवलंबून असतं. बरोबर? हे म्हणजे विज्ञान आणि हे म्हणजे प्रत्यक्षार्थवाद. मग ते प्रत्यक्षार्थवाद म्हणजे प्रत्यक्षार्थवाद एक समाजशास्त्राचा दृष्टिकोन आहे. ठीक आहे? येतंय लक्षात? आणि मग त्याच्यावरची म्हणजे ते काय आहे ते डिस्कस करायचं, त्याची मीमांसा करायची. मग विज्ञान आहे, तर विज्ञान कशानुसार चालतं मी म्हटलं फॅक्ट आणि वस्तुनिष्ठतेनुसार.
ऑब्जेक्टिव्हिटी आणि फॅक्टनुसार विज्ञान येतं. मग ती ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय असतं, फॅक्ट म्हणजे काय असतं, त्याच्याबद्दलची चर्चा. त्याच्यानंतर मूल्य, व्यक्तीची मूल्य, आता माझी मूल्य, तुमची मूल्य. मग मूल्य पण कशानुसार असतात, तर हे म्हणतात मूल्य पण तुम्हाला समाजच शिकवतो. स्वतःची मूल्य अशी काही नसतात. पण याला मग अर्थातच विरोध पण आहे. म्हणून त्याची मीमांसा जेव्हा म्हणलं आपण, ते डिस्कशन करायचंय त्याच्यावरच्या टीका. म्हणजे उदाहरणार्थ सिंपल, मी कशानुसार चालतो रे? प्रत्येकच घरामध्ये आपल्या समाजात राहत असताना आपण प्रत्येकच घर हा काही प्रत्येकच मुलगा म्हणजे घरातले जे मुलं असतात, मुलं-मुली कोणीही, तर ते आई-वडिलांच्या विरोधातच वागतात का? नाही. 90 किंवा 99% लोक जे आहेत, आई-वडिलांनी जे दिलेले संस्कार आहेत, त्याच्यानुसार ते त्यांचं जीवन एका सरळ मार्गाने जगत असतात. पण 1% लोकं आहेत, की जे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात. बरोबर? मग हे म्हणतात जर 99% लोकं चालतायत, तर म्हणजे त्यांना चालवायला कोण शिकवतंय? समाज शिकवतो. म्हणून समाजात आपण जे काही सिद्धांत मांडू शकतो, ते विज्ञानासारखे आहेत. म्हणजे तो सिद्धांत एका समाजाला म्हणजे अमेरिकन समाजाला जर तो सिद्धांत लागत असेल, तर तोच सिद्धांत भारतीय समाजाला पण लागू झाला पाहिजे. याला म्हणतात सार्वत्रिकता, युनिव्हर्सॅलिटी. मग विज्ञानात युनिव्हर्सॅलिटी असते. म्हणजे उदाहरणार्थ एक आता आपण हे डिस्कशन करतो. ग्रॅव्हिटी बरोबर? गुरुत्वाकर्षण. आता हा पेन मी इथून खाली टाकला. मी पुण्यातून खाली टाकला तरी तो खालीच जाणार आहे. नाशिकमधून खाली टाकला तरी खालीच जाणार आहे. अमेरिकेतून टाकला तरी तो खालीच जाणार आहे. याला म्हणतात युनिव्हर्सॅलिटी. वस्तू काय? तर मग ही युनिव्हर्सॅलिटी तुमची असली पाहिजे. ही कशात असते? विज्ञानात असते. म्हणजे कुठेही चेक केलं तरी विज्ञान हे सत्यच असणार कारण ते फॅक्टवर असतं. मग हे म्हणतात समाजशास्त्र पण तसंच आहे. समाजाचे पण जे नियम आहेत ना ते तसेच असतात. थोरा मोठ्यांचा आदर करा. हे भारतात फॅक्ट आहे, अमेरिकेत फॅक्ट आहे, जर्मनीमध्ये फॅक्ट आहे, सगळीकडे फॅक्ट आहे. ठीक आहे? सो त्याच्यामुळे समाजशास्त्र हे विज्ञान आहे. असं काही लोकांनी सांगायचं म्हटलं आणि जे लोकांनी सांगितलं मग त्यांना म्हणतो आपण प्रत्यक्षार्थवाद, प्रत्यक्षार्थवादी आणि तो दृष्टिकोन. पण काही लोकं म्हणतात तसं नाहीये सर. प्रत्यक्ष अर्थवादाव्यतिरिक्त मग त्याला शब्द वापरला जातो अप्रत्यक्षार्थवादी. ओके. म्हणजे हा फ्लो आहे सिलेबसला हे लक्षात घ्या. पॉइंट्स जे दिले आहेत ना सिलेबसचे तो फ्लोमध्ये दिलेले आहेत. तर प्रत्यक्ष अर्थवादाव्यतिरिक्त किंवा त्याला शब्द वापरला जातो अप्रत्यक्षार्थवादी. ओके. प्रत्यक्ष अर्थवादी पॉझिटिव्हिझम, अप्रत्यक्ष अर्थवादी नॉन पॉझिटिव्हिझम. ठीक आहे. राइट. तो निगेटिव्हिझम नाही, नॉन पॉझिटिव्हिझम. ठीक आहे. ओके. तर आता ॲक्चुअल शब्द अप्रत्यक्षवादी आहे, पण मी इथे जे दिले प्रत्यक्षवादाव्यतिरिक्त पद्धतीशास्त्रे. तुमच्या आयोगाने इथे सिलेबसमध्ये प्रत्यक्षार्थवादाव्यतिरिक्त शास्त्र दिलेले म्हणून मी तो शब्द टाकलाय. ॲक्चुअली तो अप्रत्यक्ष अर्थवादी आहे आणि प्रश्न पण तसाच आला तुम्हाला. ठीक आहे. तो विज्ञान प्रूव्ह करायचंय ह्या युनिटमध्ये पूर्ण, की समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे जेणेकरून इतर विज्ञान शास्त्रांपेक्षा ते वेगळं दिसेल म्हणून. ठीक आहे. राइट. आय होप हे थोडक्यात समजलं असेल तुम्हाला सिलेबस. मग आता याचे प्रश्न बघा. एक-एक पॉइंटवर बघू. पॉइंटवरचे काय-काय प्रश्न आहेत. पहिल्यांदा तुम्हाला आयोगाला काय कुठला प्रश्न आला का? ते बघू. बघा इथे दिसतंय तुम्हाला हा दुसरा प्रश्न, की प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय आणि त्यावरील टीका. इतका सोपा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सोपे-सोपेच असणार आहेत. हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्रत्यक्षार्थवाद म्हणजे काय आणि त्यावरील टीका. पुढच्या वर्षी पण प्रश्न सोपे-सोपेच असणार आहे. म्हणजे माझं सजेशन तर असं आहे, की 2028-29 पर्यंत जे काही मेन्स होतील, प्रश्न हे सोपे-सोपेच असणार आहे. मग नंतर आयोग थोडंसं ट्विस्ट एंड टर्न्स करेल आणि प्रश्नांची संख्या म्हणजे थोडं संख्या नाही म्हणणार, पण डिफिकल्ट करेल किंवा आता हे सिंगल लाईनचे प्रश्न आहेत ना, मग 2 लाईन प्रश्न वगैरे असं काहीतरी ट्विस्ट पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो लिहायचं तेच आहे आपल्याला. काळजी करू नका. ठीक आहे. मग आता इथे व्हॉट इस पॉझिटिव्हिझम विचारलंय. अजून काही प्रश्न दिसतोय का आपल्याला? बघू आपण याच्याबद्दल. इथे तुम्हाला विचारलंय बघा, गैर प्रत्यक्ष अर्थवादी पद्धती स्पष्ट करा. ठीक आहे. नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी. ओके. सिंपल विचारलेलं आहे. ठीक आहे. नंतर हा प्रश्न बघा, हा दुसऱ्या युनिटचा आहे. डिफाईन सायन्स अँड डिस्कस कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायंटिफिक मेथड अँड इट्स क्रिटिक. विज्ञान म्हणजे काय त्याची व्याख्या करू. विज्ञानाच्या पद्धती काय आहेत ते सांगा आणि त्याच्यावर टीका करा. सिंपल प्रश्न आहे परत. काही फार पुन्हा एकदा आडेवेडे घेतलेले नाहीयेत आयोगाने. सिंपलच विचारलेलं आहे. ठीक आहे. तर एवढे 3 प्रश्न तुम्हाला युनिट 2 चे विचारलेले आहेत. ओके. आता एक लक्षात घ्या, युनिट 2 वर 3 प्रश्न आहेत. प्रत्यक्ष अर्थवाद, अप्रत्यक्ष अर्थवाद आणि विज्ञान म्हणजे काय? तर मग आता येणाऱ्या काळात म्हणजे 26 साठी प्रश्न ह्या युनिटमधून कुठे जास्त फोकस होतील? प्रत्यक्ष अर्थवाद विचारला, क सेक्शन विचारलंय, अ सेक्शन विचारून झालंय, ई सेक्शन विचारून झालंय. ठीक आहे. 3 गोष्टी विचारल्या.
रादर संशोधन पद्धती पण तुम्हाला विचारल्या, शास्त्रीय पद्धत विचारली. तर माझं मत असं असणार आहे, की नेक्स्ट टाईम पुढच्या म्हणजे 26ला तथ्य, मूल्य आणि वस्तुनिष्ठता हा टॉपिक फोकस ठेवा. ठीक आहे. याच्यावर काहीतरी आयोग विचारू शकतो. ओके. मी प्रत्येक युनिटला ते झोन सांगतोय तुम्हाला, की कुठले झोन महत्त्वाचे आहेत. तथ्य, मूल्य आणि वस्तुनिष्ठता याच्यावर आयोग नक्की प्रश्न तुम्हाला विचारेल पुढच्या वेळेस. ठीक आहे. सी हे मी सांगतोय म्हणजे मग बाकी महत्त्वाचे नाही असं नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय. प्रायोरिटी लिस्टिंग बनवतोय आपण आत्ताच. ठीक आहे. तो हिट लिस्ट आपण आत्ताच बनवतोय आपली पुढच्या वर्षीची. कारण सी विचार जो थॉट असतो आयोगाचा तो सोपा असतो, तो प्लेन असतो. म्हणजे काय, की एक विचारून झालं, आता सिलेबसचा पुढचा पॉइंट विचारू, सिंपल. तर तथ्य, मूल्य आणि वस्तुनिष्ठतेवर जरा फोकस करा. ठीक आहे. मग त्याचे काही प्रश्न आहेत का आपल्याकडे? आहेत नक्कीच. मग ते इकडे बघायचे. कशात? ह्या आपल्या क्वेशनियरमध्ये. हे युनिट 2 इथे दिसतंय आपल्याला, बरोबर? बघा इथे काय दिलंय? मेथड युज्ड इन नॅचरल सायन्स अँड अप्लाइड टू सोशिओलॉजी. म्हणजे तेच शास्त्रीय पद्धती कोणत्या-कोणत्या समाजशास्त्राला लागू होतील ते विचारलंय. ठीक आहे. हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं सोडून देऊ. क्रिटिक्स ऑफ सायंटिफिक मेथड. वैज्ञानिक टीका ते ते तर विचारलंच यावर्षी तुम्हाला. ठीक आहे. बघा, रिसर्चर अचीव्ह ऑब्जेक्टिव्हिटी इन इंटरप्रिटेटिव्ह रिसर्च हे आपण तिसऱ्या युनिटच्या ते तिथे बघू. सोशिओलॉजी हे विज्ञान आहे का? तर त्याची चर्चा ही पुढच्या ह्याच्यात दिलेली आहे, तर ती बघायची. ओके. बेसिक पॉस्ट्युलेट ऑफ सायंटिफिक मेथड सेमच आहे हा पण. सोशिओलॉजी इज अ सायन्स हे पण सेम आहे. हिस्टॉरिकल मेथड हे तिसऱ्या युनिटचं आहे. पॉझिटिव्हिझम, क्रिटिकली अॅनलाइज मेजर आर्ग्युमेंट अगेन्स्ट इट. बघा, सिंपल प्लेन विचारलंय 2025 ला तोच प्रश्न आयोगाने तुम्हाला इथे विचारला. बरोबर? त्याच्यानंतर इथे दिलेला आहे बेसिक टेनंट्स ऑफ इंटरप्रिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. आता तो काय आहे तो पुढे बघू आपण. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्हिझम बद्दल विचारलंय, तुम्हाला डिस्कशन केलंय. बेसिक पॉस्ट्युलेट ऑफ पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम. आता आपल्याला अजून पोस्ट पॉझिटिव्हिझमवर चर्चा नाहीये. ओके. पण ते मी नोटमध्ये दिलेलं आहे. ओके. की उत्तर प्रत्यक्ष अर्थवाद म्हणजे काय? ते आपल्याला माहिती नाहीये अजून. ते आपल्याला आयोगाने दिलेलं नाहीये. ओके. सिलेबसमध्ये हे दिलेलं नाहीये, पण असं अधून-मधून विचारलं जातं. यू-पी-एस-सी विचारते. मला नाही वाटत एम-पी-एस-सी हे विचारेल. ठीक आहे. पॉझिटिव्हिस्ट अप्रोच इन सोशिओलॉजी स्टडी तेच दिलेलं आहे. आता इथे बघा याच्यात मेन आहे. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? ओके. मेरिट आणि डिमेरिट ऑफ नॉन पॉझिटिव्हिस्ट. ठीक आहे. व्हॅल्यू फ्री सायन्स म्हणजे काय? इज अ सोशिओलॉजी व्हॅल्यू फ्री सायन्स. त्याच्यानंतर व्हॅल्यू फ्री सोशिओलॉजी म्हणजे काय? तो व्हॅल्यू मी जे म्हणलं ना, मूल्य, तथ्य आणि वस्तुनिष्ठता त्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. मूल्य, तथ्य आणि वस्तुनिष्ठता ते झालं पाहिजे आपल्याला. इथे बघा, हाऊ ऑब्जेक्टिव्हिटी डिफरंट फ्रॉम व्हॅल्यू न्यूट्रलिटी. तर मूल्यमुक्तता ओके आणि मूल्य तटस्थता हे दोघी गोष्टी आहेत. मूल्यांमध्ये 2 शब्द येतात. मूल्यमुक्तता, मूल्य तटस्थता हे दोघी शब्द नोट्समध्ये दिलेले आहेत. ते मी सांगेन. ठीक आहे. आता नॉन पॉझिटिव्ह मेथोडॉलॉजीमध्ये काय-काय येतं? तर एथनो मेथोडॉलॉजी येते. नॉन पॉझिटिव्हमध्ये अप्रत्यक्ष अर्थवादीमध्ये काय-काय येतं? तर अप्रत्यक्ष अर्थवादीमध्ये तुम्हाला लोकपद्धतीशास्त्र येतं. ठीक आहे. 3 गोष्टी येतात. तर त्या तिघं गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्या विचारलंय आयोगाने, ते आपण बघू. ओके. राइट? आय होप कळलं असेल तुम्हाला. मग आता नोट्सकडे जर गेलो, युनिट 2 चे ओके. आता हे युनिट 2 ची नोट आपली. या युनिट 2 च्या नोटमध्ये काय-काय फोकस करायचंय, ते मी तुम्हाला सांगतो इथे. हं. काय-काय बघितलं आपण? आता पहिले तर शास्त्र, मग विज्ञान म्हणजे काय? तर ते सांगितलं गेलं पाहिजे विज्ञान. ओके. शास्त्र काय असतं? शास्त्र ते असतं, की ज्याच्यात वस्तुनिष्ठता असते. ओके. ज्याच्यात प्रत्यंतरण क्षमता असते, व्हेरिफायबिलिटी असते. ठीक आहे. मग मी पॅरलली हे दिलेलं आहे तुम्हाला, की वस्तुनिष्ठता असते आणि समाजशास्त्रात ती वस्तुनिष्ठता कशी येऊ शकते, हे दिलेलं आहे. बरोबर? तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही रीडिंग करताना ना, व्हर्टिकल रीडिंगला जास्त फोकस करा. ठीक आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे शास्त्र असलं म्हणजे वस्तुनिष्ठता पाहिजे. समाजशास्त्रात ती वस्तुनिष्ठता कशी येईल, ते पण मी सांगितलंय तुम्हाला. ओके. सगळंच म्हणजे विश्वसनीयता असते शास्त्रात, रिलायबिलिटी असते. ती समाजशास्त्रात कशी येईल ते सांगितलंय. प्रिसिजन असतं, तंतोतंतपणा असतो. ते समाजशास्त्रात कसं येईल ते सांगितलंय उदाहरणासकट. ओके. राइट? तो उदाहरणं पण द्यावे लागतील उत्तरांमध्ये. तर मग इथे बेसिकली 2 गोष्टी होतायत हिट. एक तर शास्त्र म्हणजे काय? बरोबर? आणि समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे, हे सांगण्याचा प्रयत्न पण म्हणजे समाजशास्त्र हे शास्त्र आहे, हे सांगण्याचा प्रयत्न पण इथे केलेला दिसतोय. बरोबर का रे? येस ओर नो? क्लिअर आहे? हां.
तर हे इथे दिलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचा पॉइंटर आहे, की शास्त्र आणि शास्त्र म्हणजे तो जो प्रश्न आत्ता होता आपला, तो प्रश्न आपल्याला असा ॲड्रेस झाला असता. आयोगाचा जो आत्ताचा प्रश्न होता ना, हा बघा. शास्त्र म्हणजे काय? बरोबर? शास्त्रीय पद्धतींच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा आणि टीका करा. बरोबर? मग शास्त्रीय पद्धतींच्या वैशिष्ट्यांची तशी तुम्ही चर्चा केली आणि त्याच्यानुसार टीका केली तिथे. ठीक आहे? टीका पण पुढे दिलेली असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा इथे दिलेलं आहे शास्त्रीय पद्धती कोणत्या, वैज्ञानिक पद्धती कोणत्या. ओके. तर वैज्ञानिक पद्धतींबद्दल भर आणि मुद्दाम सिंपल नोट आहे. म्हणजे मला असं वाटतं, की एका दिवसात 1 युनिट तुमचं संपलं पाहिजे वाचून. राइट? म्हणजे 3 दिवसात 3 युनिट संपले आणि मग नंतर रिव्हिजन केली तर वर्कआउट होऊन जाईल. ओके. राइट? फार काही लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे. मग समाजशास्त्र विज्ञान आहे का? तर तिकडे घेतलं होतं वरती, की विज्ञानात ज्या गोष्टी येतात त्या आणि समाजशास्त्रात त्या कशा लागू होतात. मग इथे या प्रश्नाचं उत्तर हो पण आहे, येस पण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर नो पण आहे. मग येस कोणत्या-कोणत्या आहेत? तर इथे येस साठी दिलेले आहेत. ओके. समाजशास्त्र विज्ञान आहे. त्याच्यासाठी हे इथे 10 मुद्दे. ठीक आहे. आणि समाजशास्त्र विज्ञान का नाही त्याच्यासाठीचे हे इथे 4-5 मुद्दे. मग ज्यावेळेस तुम्ही विज्ञान आहे असं लिहिताय, तर समाजशास्त्र विज्ञान आहे हे लिहिताना विज्ञान नाही त्याच्या टीका लिहायच्या आणि समाजशास्त्र विज्ञान नाही हे लिहिताना त्याच्यासाठी टीका वरच्या लिहायच्या. आय होप समजलं असेल रे. येस ओर नो? बरोबर आहे का? समजतंय? हां. तर असं व्हेरिएशन आपण करू शकतो इथे. समाजशास्त्र विज्ञान आहे किंवा नाही त्याच्या डिस्कशनमध्ये. ठीक आहे? आय होप कळलं असेल. मग पुढचा मुद्दा येतो, की वैज्ञानिक पद्धती कोणत्या-कोणत्या आहेत. मग वैज्ञानिक पद्धती कोणत्या असतात? तर ह्या इथे दिलेल्या आहेत तुम्हाला. वैज्ञानिक पद्धतींचे टप्पे, की काय-काय करायचं? म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना आम्ही काय-काय करणार पहिल्यांदा? म्हणजे आता ते सफरचंद पृथ्वीवर पडलं. तर पृथ्वीवर पडल्यावर त्याचा अभ्यास कसा करायचा? तर त्याच्यासाठी हे सगळं करायचं. वैज्ञानिक पद्धती. ठीक आहे. राइट? डन? समजलंय? आणि वैज्ञानिक पद्धतीचे टप्पे, की घटनेचं वर्णन करा, घटनेचं निरीक्षण करा, गृहीत कृत्य मांडा, माहिती गोळा करा, वर्गीकरण करा, विश्लेषण करा. हे सगळे वैज्ञानिक पद्धतीचे टप्पे आहेत. पण समाजशास्त्रात ह्या वैज्ञानिक पद्धती वापरण्याच्या काही अडचणी आहेत. त्या अडचणी पण इथे दिलेल्या आहेत. तर त्या आपण आपण तयार करू. ठीक आहे. पण मी जसं म्हटलं आणि वैज्ञानिक पद्धतीवरच्या टीका. आता तुम्हाला प्रश्नांमध्ये तेच विचारलेलं होतं इथे. ठीक आहे. की शास्त्रीय पद्धती किंवा वैज्ञानिक पद्धती म्हणा. वैशिष्ट्यांची चर्चा करा आणि त्याच्या टीका करा. मग वैज्ञानिक पद्धतींच्या टीका आहेत आमच्याकडे. येस ओर नो? तर मग त्या वैज्ञानिक पद्धतींच्या टीका आम्ही इथे डिस्कशनमध्ये घेणार. बरोबर? डन. आय होप कळलं असेल. राइट? मग आता हे संशोधन पद्धतीचे प्रमुख सिद्धांत. हे अजून आपल्याला विचारलं नाहीये, तर हा पण पॉइंट एक संशोधन पद्धतीच्या सिद्धांतांमध्ये येऊ शकतो. सिलेबसचा जो आपण घेऊ इथे गेला सिलेबसचा पॉइंटर. हां. संशोधन पद्धती. तर मग ब आणि ई ह्या 2 पॉइंट्स हे 2 पॉइंट जास्त गरजेचे आहेत. आपल्याला आयोग विचारणं अपेक्षित आहे. या ब आणि ई मध्ये ह्या वर्षी. तर ते लक्षात ठेवा. ओके? डन? ठीक आहे. तर हे सगळंच डिस्कशन तुम्हाला असं इथे दिलेलं आहे त्याच्यामुळे 1 सेकंड हां. 1 सेकंड होल्ड करा फक्त. हं. ठीक आहे. ओके. तर मग ह्या युनिट 2 मध्ये युनिट 2 मध्ये फोकस काय करायचा आहे? मी तुम्हाला एक फ्लो सांगितला, की काय आहे? युनिट 2 मध्ये फोकस करण्याचा हा ब आणि ई मुद्दा आहे. डन? ओके. प्रश्न सांगितले, फोकस काय करायचंय ते सांगितलं, एरिया. आता मी सगळा इथे सिलेबस इथे तुम्हाला सांगत बसत नाही. कारण मी पहिल्या युनिट जसं सांगितलं, तसंच तुम्ही याच्यावर डिस्कशन करा. फक्त याच्यातला मुद्दा मी जसं म्हटलं, हे बघा प्रत्यक्ष अर्थवाद त्याच्यावरील मीमांसा. मीमांसा म्हणजे टीका. की प्रत्यक्ष अर्थवाद काय असतो? ठीक आहे. प्रत्यक्ष अर्थवाद कोणी-कोणी सांगितला तर ऑगस्ट कॉम पासून एमिल दुर्कीम पर्यंत प्रत्यक्ष अर्थवाद सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि प्रत्यक्ष अर्थवादावरच्या मीमांसा. मीमांसा म्हणजे टीका प्रत्यक्ष अर्थवादावर. सिंपल. व्हर्टिकल रीडिंग केलं तर ते जास्त सोपं जाईल आणि बसेल कॅल्क्युलेशनला. पण इथला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो मी सांगितला तथ्य, मूल्य याच्यावर जास्त फोकस करायचा आहे, की तथ्य म्हणजे काय? मूल्य म्हणजे काय समाजशास्त्रात? ठीक आहे. ठीक आहे.
आणि मूल्यांचे मी जसं म्हटलं, मूल्यांचे प्रकार काय आहेत? तर मूल्यांचे 2 प्रकार येतात तुमचे, मूल्यमुक्तता आणि मूल्य हे ओके. हे इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला व्हॅल्यूज. पॉझिटिव्हिस्ट, वेबरियन व्हॅल्यू, नॉन पॉझिटिव्हिस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. तर ह्या कोणत्या व्हॅल्यू फ्री, व्हॅल्यू बायस्ड, व्हॅल्यू न्यूट्रल. ठीक आहे. राइट. हे तुम्हाला वाचून समजेल, काही काळजी करू नका. आता ते आपल्याला डिस्कस करायची तशी गरज नाही. मूल्यमुक्त समाजशास्त्र म्हणजे काय असतो? ठीक आहे. ते पण इथे दिलेलं आहे. मूल्य तटस्थता काय असते? मूल्यमुक्तता काय असते? आणि अडचणी मूल्यांमधल्या. ठीक आहे. आणि अप्रत्यक्ष मग नंतर मूल्य झाले, वस्तुनिष्ठता झाली, ओके, आणि तथ्य झाले. आणि त्याच्यानंतर मग येतं अप्रत्यक्ष अर्थवादी. अप्रत्यक्ष अर्थवादी काय म्हणतात ना, जे मी सांगितलं ना, ते 1% वाले. 1% वाले म्हणजे कोण? मग याच्यात उदाहरण आपण घेऊ शकतो. बेस्ट म्हणजे कोण? तर जे सगळे समाजसुधारक आहेत. जे प्रवाहाच्या विरोधात जाऊन ज्यांनी काम करायला सुरुवात केली, ते सगळे समाजसुधारक याच्यात येतील. बरोबर? लक्षात येतंय? तर ते समाजसुधारक आपण इथे घेऊ शकतो डिस्कशनला. ओके? डन? हां. तर अप्रत्यक्ष अर्थवाद काय असतो? तर व्यक्तीचा विचार केला जाईल. व्यक्तीनुसार समाज घडतो. समाजानुसार व्यक्ती घडत नाही, व्यक्तीनुसार समाज घडतो, असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात अप्रत्यक्ष अर्थवाद्यांचं. एका वाक्यात सांगायचं झालं तुम्हाला तर. ठीक आहे? राइट? मग अप्रत्यक्ष अर्थवादामध्ये काय-काय घटक येतात? तर अप्रत्यक्ष अर्थवादामध्ये इथे मी दिलेलं आहे तुम्हाला. अप्रत्यक्ष अर्थवादी जी विचारसरणी आहे, त्याच्यात कोणते-कोणते घटक येतात? तर त्यांच्यात तुम्हाला अन्वयार्थवाद येतो. ठीक आहे. इंटरप्रिटेटिव्ह अप्रोच येतो. अन्वयार्थवादी दृष्टिकोन येतो. मॅक्स वेबर आहेत मेनली त्याचे. त्याच्यानंतर प्रतिकात्मक परस्पर संवादवाद येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आता याच्यावर प्रश्न नाहीयेत. म्हणजे अप्रत्यक्ष अर्थवादामध्ये म्हणजे एक सांगतो तुम्हाला, अप्रत्यक्ष अर्थवादामध्ये 3 गोष्टी येतात. अन्वयार्थवाद येतो, त्याच्यानंतर इंटरप्रिटेटिव्हिझम, त्याच्यानंतर प्रतिकात्मक सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम येतं, प्रतिकात्मक परस्पर संवादवाद येतो, लोकपद्धतीशास्त्र येतं. ठीक आहे. तर आता याच्यावर अजूनपर्यंत आपल्याला प्रश्न आयोगाने विचारलेला नाहीये. फक्त प्रश्न अप्रत्यक्ष अर्थवाद आणि त्याच्या टीका याच्यावर विचारलेला आहे. तर याच्या खोलात जायची तशी आवश्यकता नाहीये. ते विचारणं थोडं तितकंसं गरजेचं राहणार नाही असं मला वाटतं. म्हणजे आत्ता तरी ते विचारणार नाही आपल्याला. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे अन्वयार्थवाद वगैरे हे सगळं आपण पुढे डिस्कस करतो, जेव्हा आपण जी-एच मीड बद्दल डिस्कशन करतो तेव्हा. ओके. राइट? मग तिथे हे डिस्कशन करूयात आपण. डन. जी-एच मीड विचारवंत युनिट 4 6वे विचारवंत आहेत ते. आणि हे प्रघटनाशास्त्र पण त्याच्यात येतं फेनॉमेनॉलॉजी. ठीक आहे. तो हां, लोकपद्धतीशास्त्र आणि प्रघटनाशास्त्र हे 4 येतात याच्यात अप्रत्यक्ष अर्थवादामध्ये. आणि त्या चारींचं मग सगळं काय कन्सेप्ट आहे वगैरे हे सगळं इथे दिलेलं आहे मी तुम्हाला. लोकपद्धतीशास्त्र सांगितलं. ठीक आहे. स्त्रीवादी दृष्टिकोन पण येतो एक महत्त्वाचा अप्रत्यक्ष अर्थवादींमध्येच आणि उत्तर आधुनिकतावादी दृष्टिकोन. तर मग आता बघा, समाजशास्त्रीय दृष्टिकोन जेव्हा शब्द वापरला जातो, तर कोणते-कोणते दृष्टिकोन आहे आणि उत्तर लिहिण्यासाठी हे एक फ्रेमवर्क पण आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलेला असला, काही प्रश्न असला, तर ते हे ह्या फॉर्मॅटनुसार उत्तर तुमचं येऊ शकतं, की वेगवेगळे दृष्टिकोन लिहा आणि त्याच्यातून उत्तर लिहा. कोणते दृष्टिकोन? तर प्रत्यक्षार्थवाद हे कुठेतरी लिहून ठेवा वाटल्यास महत्वाचं आहे. कोणते-कोणते दृष्टिकोन असणार समाजशास्त्रात? प्रत्यक्षार्थवाद दृष्टिकोन आहे. अप्रत्यक्षार्थवाद दृष्टिकोन आहे. बरोबर? स्त्रीवादी दृष्टिकोन आहे. उत्तर आधुनिकवादी दृष्टिकोन आहे. बरोबर? त्याच्यानंतर अन्वयार्थी दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर तुमचे अप्रत्यक्षवादीचे सेपरेट लिहिले तरी चालेल. प्रघटनावादी, लोकपद्धतीशास्त्र, बरोबर? आणि प्रतिकात्मक परस्पर संवादवाद, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम. तर हे इतके तर दृष्टिकोन आहेत, की ज्या दृष्टिकोनातून तुम्ही लिहू शकतात उत्तर. म्हणजे 5 पॉइंटर तर तुमचे तयार होऊन गेले उत्तरात. म्हणजे काही प्रश्न लिहायचा असेल, उत्तर लिहायचं असेल, की स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्याचं मत लिहायचं. म्हणजे एखादी घटना आहे आणि त्या घटनेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करा, असं जर विचारलेलं असेल, तर मग त्या घटनेचा विचार करताना तुम्ही हे लिहू शकतात, की बाबा प्रत्यक्ष अर्थवादातून ती घटना कशी, अप्रत्यक्ष अर्थवादातून ती घटना कशी, स्त्रीवादातून ती घटना कशी, उत्तर आधुनिकतावादातून ती घटना कशी. तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन प्रश्न आहेत का? मग समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे हे दृष्टिकोन. हेच इथे सगळे दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे? राइट? हो गया फिर. म्हणजे इथे जर मला तुम्हाला दाखवायचं झालं, पर्स्पेक्टिव्हवर एक प्रश्न असणार आहे. पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी. ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह. हां. एक कुठेतरी इथे प्रश्न होता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की पर्स्पेक्टिव्ह
सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह काय काय असतात. हा, ते मला वाटतं एमपीएससीच्या याच्यात आहे. हा, बघा सापडला है ना. मी तेच म्हटलं, काही कुठेतरी मी बघितलं होतं की 2009 ला एमपीसीने विचारलं होतं की सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय. तर त्या दृष्टिकोनात तुम्ही हे 4 ते 5 दृष्टिकोन लिहू शकता. बरोबर. प्रत्यक्ष अर्थवाद, अप्रत्यक्ष अर्थवाद लिहिला तरी चालतंय. त्याच्यात वेगळे स्त्रीवाद, उत्तराधुनिकतावाद, प्रत्यक्ष अर्थवाद, अप्रत्यक्ष अर्थवाद, हे 4 लिहिले तरी तुमचं काम होतं इथे. ठीक आहे. राईट. आय होप कळलं असेल. आणि त्यांनी 2-3 वेळा विचारलंय बघा. 2009 ला पण विचारलंय, 2006 ला पण विचारलंय. आणि हा प्रश्न ह्या वर्षी त्यांनी विचारलेला नाही. तर मग सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह हे येऊ शकतात. म्हणजे मग युनिट 2 मध्ये मी किती गोष्टी सांगितल्या, बेसिकली 3 गोष्टी सांगितल्या. सिलेबसकडे जाऊ परत. कोणत्या-कोणत्या? एकतर तथ्यमूल्य वस्तुनिष्ठता, हे एक विचारलं जाऊ शकतंय. ड वाला पॉइंट. मी ई बोललो होतो का पूर्वी? ठीक आहे. तर तथ्यमूल्य वस्तुनिष्ठता विचारलं जाऊ शकतंय. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं, की सैद्धांतिक प्रवाह विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर दृष्टिकोन, समाजशास्त्रीय दृष्टिकोन विचारला जाऊ शकतोय तुम्हाला. ठीक आहे. राइट. तो हे 3 पॉइंटर युनिट 2 मध्ये तयार करून ठेवा व्यवस्थित. नोटमध्ये सगळं आहे. काहीच करायची गरज नाही. ते नोटमधून तुम्हाला सगळं मिळेल व्यवस्थित. अंडरस्टूड? डन? हां. त्याच्यानंतर मग आता आपण जाऊयात युनिट 3 कडे. आता हे युनिट 3 बघा. युनिट 3 मध्ये थोडंसं अजून झूम करतो. युनिट 3 बऱ्याच लोकांना थोडंसं असं कठीण वाटतं. पण मी म्हणतो युनिट 3 समजायला थोडं प्लस मायनस असू शकतं, पण लिहायला अत्यंत सोपं आहे. कारण युनिट 3 मध्ये सगळा फ्लो आहे. आता युनिट 2 मध्ये आपण काय केलं रे? युनिट 2 मध्ये आपण समाजशास्त्र एक विज्ञान आहे हे प्रस्थापित केलं. बरोबर? मग विज्ञान आहे म्हणून हे प्रस्थापित केलं, तर मग आता युनिट 3 मध्ये आपण काय करतो, की अशा कोणत्या वैज्ञानिक पद्धती आहेत, की ज्या समाजशास्त्राचा म्हणजे एखादी घटना, म्हणजे उदाहरणार्थ गणपती उत्सव, याचा मला अभ्यास करायचा आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. तर गणपती उत्सवाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करताना मी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा अभ्यास करेल. तर सोपं समजा, आता हे तुम्हाला चलवर प्रश्न येऊन गेला, व्हेरिएबलवर आहे ना, मी तसं सांगतो प्रश्न पण समजा मग मी गणपती उत्सवाला काय करेल, ऑब्झर्वेशन करेल. म्हणजे 10 दिवस मी पूर्ण पेठांमध्ये फिरेल. विसर्जनाच्या दिवशी मी अलका चौकात उभा राहील. तिथून गणपती विसर्जन मिरवणुका कशा होतात त्याचं ऑब्झर्वेशन करेल आणि त्याची नोंद करेल. हे जे आहे माझं ऑब्झर्वेशन आणि माझी नोंद, त्या म्हणजे वैज्ञानिक पद्धती आहे. कारण ऑब्झर्वेशन हे विज्ञानात केलं जातं ना. ते न्यूटनने पण तो जो पडलं सफरचंद, तर त्याचं ऑब्झर्वेशन केलं ना. येस ओर नो? ते ऑब्झर्वेशन केल्यामुळे प्रॉब्लेम, म्हणजे त्याच्यामुळे त्याला कळलं, की बाबा हे पडतंय म्हणजे मग काय होतंय, मग पुढे त्याने सिद्धांत मांडला. तर मग तशा, जर समाजशास्त्र हे विज्ञान आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय, तर अशा विज्ञानातल्या कोणत्या संशोधन पद्धती आहेत, ज्या तुम्ही समाजशास्त्रातल्या एखाद्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी लावू शकतात आणि त्याच्यातून तुम्हाला निष्कर्ष काढता येतात, हे सांगायचंय. बरोबर? मग त्या होतात तुमच्या संशोधन पद्धती आणि त्याचं विश्लेषण. आय होप कळलं असेल. बरोबर? की हे समाजशास्त्र, हे जे मी सांगतो ना, हे क्रक्स आहे बघा त्याचं, म्हणजे त्या युनिटचं. मग तुम्हाला हे लिहिताना पण सोपं जाईल आणि म्हणजे वाचताना पण सोपं जाईल, की हे काय वाचतोय बाबा नक्की? याची लिंक तर लागली पाहिजे ना. मग ही लिंक आहे, की संशोधन पद्धती म्हणजे समाजशास्त्र एक विज्ञान आहे. विज्ञानाच्या संशोधन पद्धती इथे लावायच्या आहेत. मग त्याच्यात संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धती आहेत. तथ्य संकलनाची तंत्र आहेत. म्हणजे आता जर विज्ञान आहे समाजशास्त्र, तर सगळं तथ्यावरच चालेल. तथ्य शोधावे लागतील. मग ते तथ्य शोधण्यासाठी कोणती तंत्र वापरली जातात, त्याची चर्चा. बरोबर? आणि त्याच्यानंतर चल, नमुना पद्धत, गृहीत कृत्य, विश्वसनीयता, वैधता, हे पण काय? तर हे संशोधन पद्धतीचे प्रकार आहेत. बरोबर? तर ह्या 3 याच्यात हे युनिट डिव्हाईड केलेलं आहे. युनिट 3. मग आता याच्या प्रश्नांकडे जाऊ थोडंसं आणि मग बघू. तर याच्यात आयोगाने जे विचारलेलं आहे युनिट 3 वर, पहिले एम-पी-एस-सीचं बघू, है ना? ए पॉइंटरमध्ये काय-काय विचारलंय, तर सर्व्हे मेथड विचारलेली आहे, सर्वेक्षण विचारलेलं आहे. बरोबर? सर्वेक्षण सिलेबसला आहे का? कुठे आहे सिलेबस? सर्वेक्षण आहे का? तर आता नमुना पद्धती, चल, मग ज्या गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती आहेत, तर त्या संख्यात्मक पद्धतींमध्ये सर्वेक्षण ही एक पद्धत येते. ती पुढे दिली आहे. नोटमध्ये ती सांगतो. मग यांनी सर्वेक्षण पद्धतीबद्दल स्पेसिफिकली विचारलं, की सर्वेक्षण पद्धती काय असते बाबा? ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाइन, की वर्णनात्मक संशोधन काय असतं ते सांगा. परत सर्वेक्षण विचारलं. केस स्टडी ते दिलंय, व्यष्टी अध्ययन म्हणतो त्याला.
केस स्टडी बद्दल विचारलेलं आहे. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ सोशल रिसर्च. हां, तर ती प्रोसेस तर माहितीच आहे. ती आपण वरती पण घेतली रादर, बरोबर? की टप्पे काय आहे समाजशास्त्राचे, युनिट 2 मध्ये पण घेतली संशोधनाचे. म्हणून बघा युनिट 2 आणि युनिट 3 हे सोबत चालतं, बरोबर? कारण जर 1 सेकंदासाठी सिलेबस बघितला, तर आता हे जे आहे संशोधन पद्धतीशास्त्रातील मुख्य सैद्धांतिक प्रवाह, हे आणि युनिट 3 मधल्या या संशोधन पद्धती हे जवळपास सेम आहे. गृहीत कृत्य हा जो शब्द आहे, हे हायपोथेसिस हा वरती पण बघितला ना रे. म्हणजे समाजशास्त्रातल्या संशोधन पद्धतीचे टप्पे हे वरतीच बघितले आहेत आपण. ते इथे परत रिपीट करणार नाही. पण इथे तो प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. बरोबर? तो आपल्याला दिसतो इथे प्रश्न. राइट? हां. त्याच्यानंतर परत सर्व्हेवरच प्रश्न आहे. म्हणून मी हिट लिस्टमध्ये हे दिलं होतं, की सर्व्हेवर प्रश्न विचारू शकतो आयोग. पण आयोगाने सर्व्हेवर फारसा प्रश्न विचारलेला नाहीये यावर्षी. चलवर विचारला. चल पण आहेच की पुढे. ते पण दिलेलंच होतं. आता हे टेक्निक ऑफ डेटा कलेक्शन. मग प्रायमरी डेटा काय असतो? सोर्सेस काय? ऑब्झर्वेशन म्हणजे काय असतो? डेटा कसा कलेक्ट केला जातो? क्वेशनेअर म्हणजे काय असतं? ठीक आहे. क्वेशनेअर म्हणजे काय असतं हे विचारलं यांनी. तर तुम्ही हे असं हायलाइट करा. ह्या नोटमधून हे हायलाइट करा म्हणजे मग तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली वाचायचं काय. त्याच्यानंतर व्हेरिएबल सॅम्पलिंग हायपोथेसिस ह्या सी सेक्शनमध्ये सॅम्पलिंग काय आहे ते विचारलंय. हायपोथेसिस काय आहे? हायपोथेसिस काय आहे? ओके. इथे काय देतंय? सॅम्पलिंगच विचारलंय. सॅम्पलिंगचे 2 प्रकार आहे. प्रोबॅबिलिटी, नॉन प्रोबॅबिलिटी ते नोटमध्ये दिलंय मी तुम्हाला. सॅम्पलिंगच विचारलेलं आहे. व्हॉट इज सॅम्पलिंग? सॅम्पलिंगच विचारलंय आणि हायपोथेसिस विचारलंय. पण आयोगाने ह्यावर्षी तुम्हाला काय विचारलं? चल, व्हेरिएबल विचारलं. मग ह्या वर्षी जर व्हेरिएबल आयोगाने विचारलेलं आहे, तर पुढच्या वर्षी सर्व्हे, त्याच्यानंतर इथे डेटा कलेक्शनमध्ये प्रायमरी डेटा कसा कलेक्ट केला जातो त्याच्याबद्दलची चर्चा आणि इथे तिसऱ्या सेक्शनमध्ये सॅम्पलिंग काय असतं, ठीक आहे? हायपोथेसिस काय असतं? या दोघांबद्दल तर माहिती असलंच पाहिजे आपल्याला, ठीक आहे? पुढच्या वर्षासाठी. हे तर एम-पी-एस-सीचं झालं. यू-पी-एस-सीकडे येऊ. यू-पी-एस-सीने काय विचारलंय आम्हाला, त्याच्याबद्दलची थोडी चर्चा करू युनिट 3 मध्ये. अत्यंत सोपं आहे युनिट 3. कुठे युनिट 3? युनिट 3 हां, हे इथे युनिट 3. ठीक आहे. आता मिक्स्ड मेथड काय असते? ठीक आहे. ते विचारलंय त्यांनी. मिक्स्ड मेथड म्हणजे तुमच्या दोघी मेथड ज्या वरती ते बाजूला दिल्यात त्यांनी सांगतो तुम्हाला मिक्स्ड मेथड. डिजिटल एथनोग्राफी एवढं अजून आयोग जाणार नाही. ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह मेथड. आता मिक्स मेथड म्हणजे काय? त्याला ट्रायंग्युलेशन मेथड म्हणतात, त्रिकोणीय पद्धत म्हणतात. ती म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोघांचं एकत्रीकरण करून तयार केलेली मेथड संशोधन करण्यासाठी म्हणजे मिक्स्ड मेथड येते. ट्रायंग्युलेशन मेथड असा त्याला शब्द वापरला जातो. ठीक आहे. राइट. तो क्वांटिटेटिव्ह मेथड बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फेमिनिस्ट मेथड. आता फेमिनिस्ट मेथड मी नोटमध्ये दिली आहे. पण मला नाही वाटत आयोग विचारेल एवढं फेमिनिस्ट मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा कलेक्शन. तर डेटा कलेक्शनसाठी चॅलेंजेस काय-काय आहेत? सोपा प्रश्न होता हा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेथड मग जसं तिकडे होतं सामान्य व्यवहार ज्ञान आणि समाजशास्त्र, तसं इथे क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्हचे 2 गोष्टी. काय? की ते एकमेकांना पूरक कसे आहेत आणि त्या एकमेकांमध्ये भेद काय आहे? ह्या दोघी गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहेत. बरोबर? बघा इथे दिले ह्या प्रश्नात दिलंय क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह सप्लिमेंट कसे करतात एकमेकांना म्हणजे पूरक कसे आहेत आणि पुढच्या प्रश्नात दिलंय क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह फरक काय आहे दोघांमध्ये. तर ह्या दोघी गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे? डन. एपिस्टेमॉलॉजिकल फाउंडेशन गरजेचं नाहीये मला नाही वाटत ही. क्वालिटेटिव्ह मेथड, क्वांटिटेटिव्ह मेथड. ठीक आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्हवर आयोगाने प्रश्न विचारलेत. मग त्याचं काय तयार केलं पाहिजे, की ती मेथड काय आहे ते तयार करू. त्याच्यानंतर त्या मेथडमध्ये नक्की समाविष्ट घटक काय-काय आहेत ते तयार करू. नंतर त्या मेथडचे उपयोग काय-काय आहेत ते तयार करू आणि नंतर त्या मेथडवर होणारी टीका तयार करू. तर दोघं क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्हमध्ये हेच डिस्कशन असणार आहे तुमचं. डन? समजलंय? ओके. आणि त्याच्यानंतर टेक्निक ऑफ डेटा कलेक्शनमध्ये काय-काय दिलेलं आहे बघा. तर पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन ही एक टेक्निक आहे. सर्व्हे आलं परत. एथनोग्राफी एक आहे. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन एक टेक्निक आहे. बरोबर? बायोग्राफी ही एक टेक्निक आहे. म्हणजे इथे यू जे विचारलेलं आहे त्याच्यात पार्टिसिपेशन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन ही टेक्निक आणि सर्व्हे ही महत्वाची आहे. मग तिकडे आपण जे घेतलं होतं सर्व्हे आणि हायपोथेसिस तर त्याच्यात एक ॲड करू अजून पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. ठीक आहे? ज्याला सहभागी निरीक्षण असं म्हटलं जातं मराठीमध्ये. ठीक आहे? तर हे सगळ्या नोटमध्ये दिलेलं आहे मी.
सहभागी निरीक्षण काय असतं ते त्या नोटमधून आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे परत सॅम्पलिंगवर विचारलेलं आहे तिने. फॉर्म्स ऑफ सॅम्पलिंग विचारलेलं आहे. ॲडव्हांटेज, डिसएडव्हांटेज. सोपा प्रश्न आहे. 25 चा प्रश्न आहे. मी म्हटलं ना 25 चे पण आहेतच प्रश्न. हायपोथेसिसवर विचारलेलं आहे. बरोबर, राइट? रिलायबिलिटी म्हणजे काय त्याच्यावर विचारलेलं आहे. व्हेरिएबलवर विचारलंय बघा. 25 चा प्रश्न होता. व्हेरिएबल, व्हॉट इज व्हेरिएबल इन सोशल रिसर्च अँड व्हॉट आर देअर डिफरंट टाइप्स. मग आता प्रश्न कुठे आहे आमचा? डिफाईन व्हेरिएबल अँड डिस्कस इट्स व्हेरियस टाइप. म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे का की 2025 चा पेपरचा सुद्धा UPSCच्या आयोगाने रेफरन्स घेतलेला आहे. म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे ना, राईट? 2025 व्हॉट इज व्हेरिएबल, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इट. म्हणजे सरळ सरळ प्रश्न उचललेला आहे. आणि हे उचलणं म्हणणार नाही मी, ते चुकीचं आहे. ऍक्च्युली प्रश्न तसाच तयार होतोय. फक्त आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्स कळते. म्हणून आता जेव्हा इथून टेक अवे काय आहे? UPSCची जेव्हा मेन्स होईल, ऍक्च्युली ते माझं काम आहे, मी करून देईल ते तुमच्यासाठी, काळजी करू नका. आता 2026 ची जी मेन्स होईल त्याच्यात सोशिओलॉजीच्या कोणत्या टॉपिकवर फोकस आहे ते समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपल्याला माहिती करावं लागेल. कारण ते पॅरलली चालतायत हे आपल्याला इथून लक्षात येतंय. हे समजलं पाहिजे आपण. ठीक आहे? राईट? तो व्हेरिएबल 2025 ला विचारलाय. पण परत तेच की 25 ला विचारलं मग त्याच्या अगोदर नव्हता का सर? तर आहे की. हे काय व्हेरिएबल 23 ला विचारलं होतं. बरोबर? व्हेरिएबल कसं काम करतो ते विचारलं होतं. ओके, राइट? त्याच्यानंतर सॅम्पलिंगवर प्रोबॅबिलिटी, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. डर्मेटॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह विचारणार नाही आयोग कारण ते खूप वेगळं आहे. तर ते मला नाही वाटत आता आपल्याला विचारलं जाईल. आणि असा वन्स इन व्हाईल एखादा प्रश्न असतो. त्या वर्षी UPSCच्या विद्यार्थ्यांना पण 2023 ला हे समजलं नव्हतं. ओके, आणि हे लिहिता आलं नव्हतं. त्यांना जेवढं जमतंय, जे काही जमतंय ते त्यांनी लिहिलं. 2-3 प्रश्न असे असतात, की जे बाउन्सर असतात, की जे "अरे, हे कुठे आहे?" किंवा "याच्याबद्दल काही वाचलंच नाहीये," असं फील होतं. ते प्रश्न आपल्यासाठी नसतात. ते स्किप करू शकतात तुम्ही सिलेक्शनमध्ये, क्वेशन सिलेक्शनमध्ये किंवा फार तर फार त्याच्याबद्दल जेवढं थोडंफार आजूबाजूचं माहिती आहे, तेवढं लिहून येऊ शकतात. अगदीच लिहायची वेळ आली तर. ओके. त्याच्यामुळे अशा प्रश्नांचा विचार आपण करत नसतो, की "सर, हा प्रश्न कुठे करू?" तू बाकीचे प्रश्न कर. ठीक आहे. 270-280 पर्यंत पहिले जा. मग 340 कसं जायचं ते पुढचं डिस्कशन आहे. 340 इज टू मच पण तरी. ठीक आहे. तर सॅम्पलिंग, प्रोबॅबिलिटी, नॉन प्रोबॅबिलिटी, रिलायबिलिटी काय आहे? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय? हायपोथेसिस म्हणजे काय? व्हेरिएबल्सवर परत प्रश्न आहे. रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटीवर प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे हे सगळे आयोगाने विचारलेले प्रश्न आहे. हायपोथेसिस, परत व्हेरिएबल, ठीक आहे. सॅम्पलिंग. तो सॅम्पलिंग झालं, हायपोथेसिस झालं, रिलायबिलिटी. आता हे रिलायबिलिटी आलं एक नवीन. रिलायबिलिटी, व्हेरिएबल, व्हॅलिडिटी. तो रिलायबिलिटी म्हणजे काय? व्हॅलिडिटी म्हणजे काय? ओके, आणि व्हेरिएबल्स. ओके. तर व्हेरिएबल्स आपण घेतलं समजा. चलो, ठीक आहे. तो हे पॉइंटर्स महत्वाचे आहेत युनिट 3 मधले. मग आता बघू आपल्या याच्यात युनिट 3 मध्ये हे दिलेलं आहे का? हे युनिट 3 आहे तुमच्याकडे. हं. तर पहिले तर गुणात्मक आणि संशोधनात्मक पद्धतींबद्दलची चर्चा करायची आपल्याला युनिट 3 मध्ये. काय झालं याला? एक सेकंड हां. बरं, ओके, ठीक आहे. हं. तर गुणात्मक आणि संशोधनात्मक पद्धतीची इथे संशोधनातील पद्धती दिलेल्या आहेत. गुणात्मक आणि संशोधनात्मक म्हणजे काय? तर मग काही-काही विचारवंत, तर 1-2 स्पेसिफिक विचारवंत वापरले तरी चालतायत. रेड यांच्या मते, बर्नार्ड यांच्या मते संशोधकांनी महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. ओके. संशोधनाचे प्रकार काय-काय असतात? तर आता इथे सगळे ते प्रकार दिलेले आहेत तुम्हाला. बरोबर? पण आपल्याला संशोधनातील प्रकारांमध्ये आपल्याला कोणते प्रकार विचारले आहेत? तर आपल्याला फक्त आणि फक्त सिलेबसला हेच प्रकार आहेत. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह संशोधन पद्धती. कारण सिलेबसला तेच आहे ना. इतर प्रकार आपल्याला गरजेचे नाहीयेत. इथे मी इतर प्रकार मुद्दाम तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दिलेले आहेत. पण इतर प्रकार फारसे आपल्याला गरजेचे नाहीत. आपल्याला गुणात्मक आणि संशोधनात्मकवरच उहापोह करायचा आहे. ठीक आहे. तर संशोधनाचे हे प्रकार झाले. सगळे प्रकारांची इथे उदाहरणं मी तुम्हाला देऊन दिलेली आहेत काय-काय आहेत. पण आपल्याला कोणते आहेत जसं मी सांगितलंय. परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन. ठीक आहे. मग इथून ते सुरू होतं. परिमाणात्मक संशोधन म्हणजे काय?
मग त्याचे वैशिष्ट्य काय होत आहेत, ठीक आहे, परिमाणात्मक संशोधनांमध्ये, आणि त्याचे प्रकार काय, तर डिस्क्रिप्टिव्ह आणि एक्सपेरिमेंटल. त्याचे फायदे काय, त्याचे मर्यादा काय, झालं काय परिमाणात्मक. त्याच्यानंतर गुणात्मक. मी रेडीमेड कन्क्लुजन पण तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत. जर वापरायचे असतील तर हे रेडीमेड कन्क्लुजन वापरू शकतात. नसतील जमत तर स्वतः फार करण्याचं काय, म्हणजे स्वतः करण्याचं काही हे करू नका, वेळ घालवू नका. हे डायरेक्ट वापरू शकतात तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर गुणात्मक संशोधन पद्धती काय असते, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये काय काय केलं जातं, ठीक आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा काय. ओके. आणि मग इथे टोटल कंपॅरिझन गुणात्मक आणि संशोधनात्मकचं इथे मी कंपॅरिझन दिलेलं आहे तुम्हाला. संशोधनात्मक म्हणा, परिमाणात्मक म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. हा टेबल डायरेक्टली केला तरी चालू शकतोय. ठीक आहे. आणि ही त्रिकोणीय पद्धत म्हणजे जे मी सांगितलं ना तुम्हाला, मिक्स्ड मेथड, जे UPSCने विचारलं, मिक्स्ड मेथड तुम्हाला संशोधनाची, ती म्हणजे दोघी वापरल्या जातात. ठीक आहे. गुणात्मक आणि संशोधनात्मक इथे दिलेले बघा, क्वांटिटेटिव्ह प्लस क्वालिटेटिव्ह, गुणात्मक आणि संशोधनात्मक दोघी वापरून ती मिक्स मेथड होते. तर ते त्रिकोणीय पद्धत, त्या त्रिकोणीय पद्धतीची डिस्कशन झालं. गुणात्मक आणि संशोधनात्मक. मग माहिती संकलनाच्या पद्धती. माहिती संकलनामध्ये आपण काय काय घेतलं होतं, एकदा तिकडे जाऊ PYQ ला. माहिती संकलनामध्ये डेटा कलेक्शन मध्ये आपण घेतलं होतं पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, सर्वे, ठीक आहे, हायपोथेसिस. हे 2 गोष्टी घेतलेल्या, 3-4 गोष्टी घेतलेल्या होत्या. मग इथे आहे का माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये प्रायमरी, प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोत आपल्याला आलं. तर मग प्राथमिक स्त्रोतांमध्ये काय काय आहे बघा, क्वेश्चनर, इंटरव्ह्यू, पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन वर प्रश्न येऊन गेला तुम्हाला. ठीक आहे. दुय्यम स्त्रोतांमध्ये मास मीडिया, ऑफिशियल स्टॅटिस्टिक वगैरे ह्या गोष्टी आहेत. दुय्यम पेक्षा प्राथमिक महत्वाचे. मग ऑब्झर्वेशनल रिसर्च, मग हे महत्वाचं आहे की ऑब्झर्वेशन मध्ये काय काय येतं. ठीक आहे. मग निरीक्षणांमध्ये ऑब्झर्वेशन म्हणजे काय आणि मग निरीक्षणाचे प्रकार. मग हे बघा, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, सहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण. तर त्याची चर्चा इथे, बरोबर, राईट. त्याचे फायदे तोटे सगळे. सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण, हे इथे त्याचं वर्गीकरण. ओके. व्हर्टिकल रिडिंग करा, एका दिवसात 1 युनिट संपलं पाहिजे, होऊ शकतं. आता हे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन गरजेचं नाही. ओके. सी गरजेचं नाहीये, नॉन सिस्टमॅटिक गरजेचं नाहीये, संरचनित गरजेचं नाहीये. हे खूप डिटेल आहे. असंरचनित गरजेचं नाहीये आपल्याला. डायरेक्ट ऑब्झर्वेशन आपल्याला माहिती आहे. ओके. ते गरजेचं आहे. ओके. अप्रत्यक्ष निरीक्षण आहे, फार गरजेचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर केस स्टडीज गरजेच्या आहेत. 1-2च ठिकाणी विचारलंय केस स्टडी म्हणजे काय असतं. ओके. आणि प्रत्येक याच्यात जेव्हा जेव्हा तुम्ही नोट वाचाल, आता अजून एक हा नियम सांगतो. असे काही नियम्स आहेत ना, जे मी सांगतोय ना, ते लिहून ठेवा. प्रत्येक याच्यात युनिटमध्ये त्या प्रत्येक युनिटच्या बाजूलाच, म्हणजे आता असं तुम्ही इथे लिहिलं युनिट नंबर 1 बाबा, ठीक आहे, युनिट नंबर 2. तर युनिट नंबर 1 असेल ना, तर त्या 1 च्या बाजूला लिहून टाका 4 विचारवंतांची नावं. ही नावं मला युनिट 1 चा कुठलाही प्रश्न आला की वापरलं पाहिजे. बरोबर? तसंच युनिट 2 बद्दलचं, तसंच युनिट 3 बद्दलचं. आता युनिट 3 बद्दलचं एक नाव इथे सांगतो तुम्हाला. हे PV यंग. म्हणजे जेव्हा जेव्हा समाजशास्त्र संशोधन पद्धतीबद्दलचा प्रश्न येईल, संशोधन पद्धतीबद्दलचा प्रश्न येताना PV यंग लिहावंच लागेल. मग ते फक्त केस स्टडी बद्दल आहे का, तर नाही. ओव्हरऑल संशोधन पद्धतीमध्ये PV यंग यांचं मोठं श्रेय आहे. तर PV यंग आपण सिम्पली लिहू शकतो, किंबहुना लिहिलं पाहिजे, असं माझं सजेशन असेल तुम्हाला संशोधन पद्धतीमध्ये. आय होप इट इज क्लिअर. डन. हा, तर प्रत्येक युनिटचं 1, 2, 3, 1, 2, 3 नावं फिक्स ठेवा. तर व्यष्टी अध्ययनाबद्दल इथे दिलंय बघा, जीवन वृत्तांत, बायोग्राफी एकचदा विचारलंय, मला नाही वाटत MPSC विचारेल. पण सर्वे बघा, सर्वे मेथड बद्दल विचारलंय, आपण आता बघितलं बऱ्याच वेळा. सर्वे काय आहे, सर्वेक्षणाचे प्रकार काय असतात, त्याच्यानंतर सर्वेक्षणाचे फायदे काय असतात, सर्वेक्षणाच्या मर्यादा काय असतात, हे सगळं पॉइंटेड दिलेलं आहे. मुलाखत विचारलेलं नाहीये डेटा कलेक्शनच्या मेथडमध्ये, पण मुलाखत आलंच म्हणजे नाही येणार मला नाही वाटत. ठीक आहे. जे विचारलेलं आहे त्याचं तुम्ही तयार करा. आशय विश्लेषण, मला तर सिलेबसचं कव्हर करायचंय म्हणून मी सगळं दिलेलं आहे या नोटमध्ये, पण तुम्ही जे विचारायले ते उचला आणि तेवढंच तयार करा. आशय विश्लेषण वगैरे ते सगळी डिस्कशन. ठीक आहे. राईट. आता इथे बघा, चल, नमुना, हायपोथेसिस, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी. तर चलावर प्रश्न येऊन गेला आयोगाचा, तर चलाचे प्रकार विचारले होते तुम्हाला. हे इथे प्रकार दिलेले आहेत, अवलंबी चल आणि स्वतंत्र, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. आणि मग त्या चलांमधला सहसंबंध. ठीक आहे. चलांचा वापर, चलांची व्याख्या, झालं. आणि मग मग सॅम्पलिंग. सॅम्पलिंग काय असते ते इथे दिलेले आहे. सॅम्पलिंगचे फायदे, सॅम्पलिंगचा वापर. गृहीत कृत्य, हायपोथेसिस काय असतं. ओके. गृहीत कृत्य काय आहे, कसं आहे, त्याचे प्रकार, त्याचे फायदे, त्याच्या त्रुटी,
ठीक आहे, हे सगळं दिलेलं आहे गृहीत त्याचं. त्याच्यानंतर रिलायबिलिटी काय असते, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी काय असते, व्हॅलिडिटी, हे असं सेम सगळं हे तुम्ही करू शकता. रिलायबिलिटी वर्सेस व्हॅलिडिटी, ठीक आहे, राईट. सो म्हणजे इथून टॉपिक काढले आपण, कोणते कोणते करायचे आहेत, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, व्हेरिएबल, सर्व्हे, हायपोथेसिस, आणि ते तिथून प्रिपेअर करून घेतले. ठीक आहे, डन. एक्का दुक्का जे आहेत, आता हे पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन मी जे सांगितलं किंवा ही मिक्स मेथड सांगितली, हे युपीएससीने विचारलं एकदा, पण ते एकचदा विचारलेलं आहे. आपली प्रायोरिटी मध्ये मग ते खाली जातं. जे डबल डबल विचारलेले रिपीट ते प्रायोरिटीत वर येत आहे आपल्या. ठीक आहे. एमपीएससीने पण 2006 ते 2009 मध्ये जे विचारलं ते आपण इथे घेतलं की काय काय विचारलं. तर सॅम्पलिंग आणि हायपोथेसिसवर त्यांचा जास्त भर आहे. त्याच्यामुळे 2026 ला सॅम्पलिंग, सर्व्हे, हायपोथेसिस या 3 गोष्टी युनिट 3 च्या करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला. सॅम्पलिंग, सर्व्हे आणि हायपोथेसिस पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. म्हणजे इथे जे घेतलं तर सॅम्पलिंग, सर्व्हे अँड हायपोथेसिस. ओके, हे व्यवस्थित तयार करा. याच्यातून काहीतरी रिफ्लेक्ट होऊ शकतं. ठीक आहे. आणि ते सिलेबसमध्ये दिलंच आहेत ना. आणि गुणात्मक आणि संशोधनात्मक पद्धती त्या विचारला आयोगाने यावेळेस, त्याच्यामुळे त्याच्यावर मला नाही वाटत यावेळेस परत ते विचारतील. परत विचारलं तर चांगलंच आहे, आपली अशी तयारी आहेच. पण जर नाही, म्हणजे ते तसं होत नाही युजली परत विचारतील म्हणून. ठीक आहे, डन झालं. मग हे बघा, आणि आता मग युनिट 1 टू 3 मध्ये टोटल, म्हणजे आता युनिट 1 मध्ये ह्या वर्षीचाच आपण विचार करू ना. युनिट 1 चे किती प्रश्न आहेत रे? तर प्रबोधनाचा हा युनिट 1 आहे, बरोबर. त्याच्यानंतर पॉझिटिव्हिझम हा युनिट 2 आहे. ठीक आहे. स्कोप हा युनिट 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरिएबल हा युनिट 3 आहे. नॉन पॉझिटिव्हिस्ट हा युनिट 2 आहे. ठीक आहे. आणि अजून एक आहे हा शास्त्र, हा पण युनिट 2 आहे. म्हणजे बघा, युनिट 1 चे 2 प्रश्न आहेत, बरोबर, पण एक 20 मार्काचा आहे आणि एक 10 मार्काचा आहे. हे पण अनालिसिस गरजेचं आहे. युनिट 2 चे 1, 2, 3 प्रश्न आहेत. त्याच्यात 2 10-10 मार्काचे आहेत आणि एक 20 मार्काचा आहे. आणि युनिट 3 चा एक प्रश्न आहे. ठीक आहे, की जो म्हणजे युनिट 1 चे 2 प्रश्न, युनिट 2 चे, युनिट 1 चे 2 झाले ना, हा, युनिट 1 चे 2, युनिट 2 चे 3 आणि युनिट 3 चा 1. ओके. मग म्हणजे याच्यात युनिट 3 ला वेटेज ह्या वर्षी थोडं कमी दिलंय. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी युनिट 3 चे, म्हणजे 26 ला जर युनिट 3 चे 2 प्रश्न आले, आता मग याच्यावरून पण कंपॅरिझन करून अनालिसिस झालं पाहिजे की युनिट 2 ला ह्या वर्षी वेटेज जास्त दिलेलं आहे, तर कदाचित नेक्स्ट इयर म्हणजे 26 ला युनिट 2 च्या प्रश्नांची संख्या कमी होईल. युनिट 1 चा एखादा प्रश्न वाढला तर वाढेल, मात्र युनिट 3 चा प्रश्न वाढण्याची दाट शक्यता आहे. एक तरी प्रश्न म्हणजे 2 होतील किंवा 3 होतील. 3 मॅक्सिमम आहे. कुठल्याही युनिट मधलं प्रश्न 3 हे खूप मॅक्सिमम झाले. तेवढं व्हेरिएशन त्या युनिटमध्ये असलं पाहिजे. आता युनिट 1, 2 आणि 3 ला तेवढं व्हेरिएशन आहे. म्हणून 2 ला बघा तुम्हाला दिसतंय का? युनिट 2 चे म्हणजे एक सिंपल कॉमन सेन्सिकल नॉलेज सांगतो तुम्हाला, बरोबर. युनिट 2 चे 3 प्रश्न काय आहेत रे? तर सिलेबस बघा परत सिंपल. हे somehow खोडलं जात नाहीये, पण ठीक आहे. तरी त्यातल्या त्यात जर आपण बघितलं हे खोडून, तर तुम्हाला इथे दिसत असेल. वाचता तर येतंय ना, आय होप, राइट? हां, ठीक आहे. चलो आता वाचता येतंय. तर युनिट 1 चे 3 पॉइंटर आहेत अ, ब, क. युनिट 2 चे अ, ब, क, ड, ई 5 पॉइंटर आहेत आणि युनिट 3 चे अ, ब, क 3 पॉइंटर आहेत. म्हणजे मग युनिट 2 वर 3 प्रश्न असण्याची कॉमन सेन्स आहे हा. का? कारण युनिट 2 ला त्यांनी जास्त सिलेबस आहे म्हणून. सिंपल. पण मग ह्या वर्षी युनिट 2 ला जर एक्सप्लोर केलंय, तर तुम्हाला वाटतंय का की युनिट 1 चे प्रश्न 3 होऊन जातील? नाही. आता ते होणार नाही, कारण ते बेसिक आहे. त्याच्यावर फार दरवर्षी विचारणारा सेन्स बनत नाही. म्हणून युनिट 3 एक्सप्लोर करायचा राहिलाय 1 टू 3 मधून, म्हणून युनिट 3 वर जास्त भर द्या. ओके. ओव्हरऑल कन्क्लुजन मध्ये हे डिस्कशन आहे. म्हणजे मग युनिट वाईज आता आपण टॉपिक वाईज प्रायोरिटी ठरवली. युनिट वाईज जर प्रायोरिटी शेवटी जाताना जर ठरवायची झाली, तर पहिल्यांदा युनिट नंबर 3, त्याच्यानंतर युनिट नंबर 1 आणि त्याच्यानंतर युनिट नंबर 2. ही प्रायोरिटी आपली असली पाहिजे युनिट वाईज डिस्कशन करताना. ठीक आहे, युनिट 1 टू 3 मध्ये. आय होप इट इज क्लिअर. ओके. तर कुठले कुठले टॉपिक आहेत आपण ते सगळं डिस्कशन केलं. कोणते टॉपिक तुम्हाला रेफर करायचे आहेत, ऑब्व्हियसली मी इथे शिकवणार नाही, पण तुम्हाला जर वाटत असेल की सर ही कन्सेप्टच समजत नाहीये,
तुम्ही विचारू शकतात आणि मग तिथे मी ते डिस्कशन करेन. ओके. तो दॅट्स इट. मग हे युनिट 1, 2, 3 चं डिस्कशन झालं. उत्तर लिहिताना आता एक शेवटचा पॉइंटर सांगतो. उत्तर लिहिताना त्याच्याबद्दल काय करायचं, कसं लिहायचं आणि मग तुम्हाला हे मी ऑलमोस्ट सगळं डिस्कशन केलंय आता. बरोबर. आता फक्त हे आन्सर रायटिंगचं बद्दल थोडंसं बोलेन. मी तेव्हाही सांगितलं, की थोडंसं त्याच्याबद्दल बोलतो. उत्तर लिहिताना ना एक फॉर्मॅट ठेवा. फॉर्मॅट म्हणजे काय? सिंपल. ज्याला आपण फ्रेमवर्क म्हणू शकतो. माझे आन्सर रायटिंगचे YouTubeचे सेशन आहेत ते बघितले तरी चालेल. फ्रेमवर्क काय असलं पाहिजे? तर संकल्पना विचारली आहे, ती संकल्पना सांगायची. त्याच्यानंतर त्या संकल्पनेचे फायदे असतील, त्या संकल्पनेचं महत्त्व असेल, काही का असेना, हे डिस्कशन करायचं उदाहरणासकट. मग त्या संकल्पनेचं तुम्ही काय करायचं, त्याचे तोटे लिहा, त्याच्यावरच्या टीका लिहा, टीका म्हणजे मीमांसा लिहा. हे पण जर उदाहरणासकट होत असेल तर ते लिहा आणि फायनली निष्कर्ष. ठीक आहे, राइट? तो ही एक बेसिक फ्रेमवर्क आहे उत्तराचं. हे अर्थातच इलॅबोरेट होईल किंवा याच्याबद्दल आपण बरंचसं उहापोह करू शकतो. पण हे एक बेसिक सांगितलं म्हणजे उत्तर लिहिताना तुम्हाला हे होईल ते व्यवस्थित फॉर्मॅट करताना. मग वाचताना पण जर तुम्ही असंच वाचलं, जे मी आता नोटमध्ये दाखवलं. बेसिकली नोट तर तशीच आहे सगळी दिलेली तुम्हाला, पण तरी सुद्धा नोट जर वाचताना अशी वाचली, जास्त फायदेशीर होणार. ओके. ठीक आहे. डन. तर हे उत्तराबद्दल. बाकी उत्तराबद्दल अजून डिटेल जेव्हा आपलं ते फीडबॅक सेशन होईल, तेव्हा मी डिटेल चर्चा करेलच. ओके. डन. चालेल. मग माझ्याकडनं आज पुरता एवढंच आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न बघतो मी. काही प्रश्न दिसतायत का मला? ओके, ओके. हॅलो. हॅलो. आवाज येतोय तुम्हाला? हॅलो. येस, आवाज येतोय. ओके, ठीक आहे. हरकत नाही. मी हे सेशन रेकॉर्ड पण केलेलंच आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. मी हे परत आता इथे अपलोड करतो आणि अपलोड केल्यावर तुम्हाला ते सेशन मिळेल. ठीक आहे. काही समजा टेक्निकल इश्यू ग्लिचमुळे ते झालं असेल, पण हरकत नाही. मी परत एकदा अपलोड करतो हे सेशन. ते सेशन बघा. तुमच्या काही मिस्टेक्स असतील, त्या मिस्टेक्स मला सांगा. ठीक आहे. काही डाउट्स असतील, ते डाउट्स मला नक्की सांगा तुम्ही आणि मग त्या डाउट्समध्ये मी ते डाउट्स क्लिअर करेन. ओके. तर हे सेशन जे काही तुमचं मिस झालं असेल थोडे 10-15 मिनिटं शेवटचे, तर ते 10-15 मिनिटं तुम्ही बघा. ओके. आणि ते मला तसं सांगा. मी लगेच इमिडिएटली अपलोड करतो. ओके. ठीक आहे. चालेल. थांबूयात आत्तापुरतं. थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पहिल्या टेस्टसाठी. ओके. चालेल.